स्वागत करतोय आजच्या या पॉडकास्टमध्ये अजिंक्य आणि विक्रम गंधे यांचं. स्वाद आ गया. ये डिश अगर फिनाले में आती ना तो इस डिश के जीतने के चांसेस होते. इतनी स्ट्रांग डिश. एक्झॅक्ट हे कुकिंगचं म्हणजे भूत आलं कुठून? आमची सुरुवात सेमच झाली आहे. म्हणजे मी तेव्हा 7वीत होतो जेव्हा मी पहिल्यांदा घरी बटाट्याची भाजी बनवली होती. वन ऑफ अ नाईट मी आईला म्हटलं की मी आज वरण बनवतो, तर मग मी घरी पहिले वरण बनवलं आणि तिथून सुरुवात झाली. मग असं करत करत थोडा इंटरेस्ट आला, मग स्वतःच काही ना काहीतरी नवीन ट्राय करून बघायचं. कधी कधी माझ्या ब्रेड अशा बनल्या की कोणाला तुम्ही फेकूनही मारली त्याला इतकं लागेल आहे, कारण की एवढी कडक बनली आहे ब्रेड. असेही फेलियर झाले. स्वप्न जी पाहिली ती पूर्ण होतात. तर तुझ्या मनात ते फसलं आहे तर ते नक्कीच तू करणार आहेस, यात काही वाद नाही. मी तर म्हणेन की सगळ्यात पहिले की कुकिंगची सुरुवात तुम्ही नुसतं डिग्रीपासून चालू होईल असं नका विचार करू. तुम्ही घरून चालू होते सगळ्यात पहिले. जितकं तुम्ही नॉलेज घरी गेन करू शकता तेवढं नॉलेज तुम्ही त्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये करू शकाल का मला वाटत नाही. म्हणजे आईने नेहमी आम्हाला हे सांगितलंय की तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेज कराल, कॉलेजनंतर कुठे बाहेर जाल, तेव्हा हे तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे. लाईफ स्किल जसे असतात तुमचे. आईने नेहमी हे शिकवलंय की कुकिंग पण ही लाईफ स्किलच आहे. तुम्ही बाहेर गेले तर उपाशी पोटी नाही राहायला पाहिजे. तुम्हाला स्वतःचं बनवणं हे आलंच पाहिजे. जिस चीज़ का हम लोग वेट कर रहे थे, ये तो हमको चाहिए, वो फाइनली हमने अचीव कर लिया. वो स्पून टैप मिल गया. A UCN podcast is brought to you by Patni Chetak near LIC Square, Kamptee Road, Nagpur. Madhusmriti Buildcon, Sai Swarup Apartment Phase 1, Wana Dongri, Nagpur. Rangoli Sarees, Lehengas, Salwar Suits, Evening Gowns. Now at Bajaj Nagar, Nagpur. काही स्वप्न थेट घरातल्या किचनमधून सुरू होतात. घरातल्या साध्या जेवणातून, एखाद्या नव्या चवीतून आणि नवनव्या प्रयोगातून. मग हीच स्वप्न एके दिवशी देशाच्या टेबलवर पोचतात, एखाद्या जागतिक मंचावर पोचतात. आजची कहाणी आहे 2 भावांच्या स्वप्नांची, जिद्दीची, मेहनतीची आणि त्यांच्या एका मोठ्या प्रवासाची. नागपूर आतापर्यंत हॉट सिटी आणि ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जायचं. देवेंद्र फडणवीसांचं शहर, नितीन गडकरींचं शहर म्हणून सुद्धा नागपूर ओळखलं जायचं. मात्र आता नागपूरला नवी ओळख मिळालेली आहे. आता नागपूर मास्टर शेफ गंधे बंधूंचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. स्वागत करतोय आजच्या या पॉडकास्टमध्ये अजिंक्य आणि विक्रम गंधे यांचं. गाईज, तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो इन्व्हाइट मच करायला. वेलकम. आणि अगदी साधा प्रश्न आहे, कसे आहात तुम्ही दोघं? मास्टर शेफ झालं, त्यानंतर जिंकलात तुम्ही, घरी आलात, त्यानंतर पार्टी झाली, त्यानंतर कंटिन्यू पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज सुरू आहेत, घरचा बिझनेस सुरू आहे, तुमचे कॅफेज सुरू आहेत आणि घरसुद्धा आहे, फॅमिलीसुद्धा आहे. अशा तुम्हाला तुमच्यासाठी वेळ मिळतो आहे का? म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न की कसे आहात तुम्ही दोघं? एकदम बढिया. आणि हे जे सगळं चालू आहे ॲक्च्युली मी एन्जॉय करतोय. म्हणजे हा फेज आहे. हा फेजमध्ये तुम्हाला जितकं शिकता येईल, पॉडकास्टवरून पण ना एक केल्याने ना बोलण्याची सवय लागते, तर ते काही शिकायला मिळतं. आम्ही ते पण एन्जॉय करतोय. प्लस कॅफेला पण आम्हाला खूप रश ऑफ पीपल मिळतोय, खूप लोक भेटायला येतात, तर तेही खूप मजा वाटते. कारण की असं कधीच पहिले झालं नाही, तर मजा येते. ॲक्च्युली आम्ही मस्त इगर होतो. म्हणजे तिकडे 3 महिने झाल्यानंतर आम्हीच इगर होतो की आम्ही कधी कॅफेला जाऊन आमचं काम करू, कधी आम्ही फॅमिलीबरोबर जाऊ आणि फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करू, त्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करू. आणि हे सगळं करण्यासाठी आम्हीच खूप इगर होतो. तर आता आल्यानंतर जेव्हा हे सगळं होतं आहे, वापस होतं आहे, तर आम्ही खूपच छान वाटतं. फायनली आहे. आणि येस, पण एव्हरीथिंग हॅज चेंज नाव. येस, खूप बदललं आहे. तर तो बदल कसा वाटतोय? छानच वाटतं आहे. बदल हा म्हणजे ओव्हरवेल्मिंग आहे थोडासा. आणि जसं आता कॅफेमध्ये आमच्याकडे लोक भेटायला जे येतात ते एक्सपेक्टेशन्स घेऊन येतात, सर्टन एक्सपेक्टेशन्स घेऊन येतात. पहिले
कॅफेमध्ये आम्ही राहायचो, लोकांशी बोलायचो. पण आता लोक जेव्हा दूर दूरून भेटायला येतात आहे खूपच छान वाटतं. म्हणजे आता मागच्या 2-3 दिवसांपासून स्पेशली लोक पुण्यावरनं भेटायला आली आहेत, बापरे. हैदराबादवरनं भेटायला आली आहे लोक. आणि अशी पण आली आहेत की आम्ही फक्त एका लग्नासाठी आलो होतो, पण आमचं लग्न 3 महिने पहिल्यापासून प्लॅन्ड होतं, पण आता आम्ही लग्न सोडून पहिले कॅफेमध्ये आलो आहे. तर हे गोष्टी सगळ्या ऐकायला की लोकांचं एवढं प्रेम मिळतं आहे, तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मास्टरशेफ टायटल जिंकणं ऑब्व्हियसली एक मोठं हे म्हणजे खूप मस्त अचीवमेंट आहे. पण हे लोकांचं जे प्रेम भेटतं आहे आता, एवढं जे लोक येतात आहे, ते आमच्यासाठी तर खूपच छान वाटतं. आम्हाला मस्त लोकांना बोलून, त्यांच्याशी बोलूनच मजा येते आम्हाला. तर मला हे सांगा की विषय भरपूर आहेत, गप्पा खूप करायच्या आहेत. एक्झॅक्ट हे कुकिंगचं म्हणजे भूत आलं कुठनं, म्हणजे ही एक्झॅक्ट सुरुवात कुठनं झाली, लहानपणी काय? म्हणजे मला आठवतं की मला आता लग्न झाल्यानंतर बायकोनी थोडं शिकवलं तिच्यासाठी बनवायचं म्हणून, की तेल टाकायचं, जिरे टाकायचं, मोहरी टाकायचं, कांदे टाकायचे, थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे, मग त्यात मिरची टाकायची, मग आला लसणाचं पेस्ट टाकायचं, मग त्यात टमाटर टाकायचं, मग होऊ द्यायचं, मग त्यात ती भाजी टाकायची, मग मीठ टाकायचं, परत हे करायचं, मग पाणी टाकायचं आणि उकळू द्यायचं आणि अर्ध्या तासाने भाजी शिजलेली असते. हे मला बायकोनी लग्न झाल्यावर शिकवलं. तुमची सुरुवात आय थिंक लहानपणापासून झालेली आहे. आमची सुरुवात सेमच झाली आहे. फक्त तुम्हाला जसं बायकोनी जे शिकवलं आहे तेच आम्हाला आईनी शिकवलं आहे. आणि आम्ही फक्त खूप लहान होतो तेव्हा. म्हणजे मी तेव्हा 7वीत होतो जेव्हा मी पहिल्यांदा घरी बटाट्याची भाजी बनवली होती. शिकवायची गरज पडली की आपसुकच तुमचं काही त्यात? मला बघून आणि म्हणजे आईनी नेहमी आम्हाला हे सांगितलं आहे की तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेज कराल, कॉलेजनंतर कुठे बाहेर जाल, तेव्हा हे तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे. आणि जसं लोक लहान मुलांना स्विमिंग शिकवतात, बाकी सगळे शिकवतात, लाईफ स्किल जसे असतात तुमचे. आईनी नेहमी हे शिकवलं आहे की कुकिंग पण ही लाईफ स्किलच आहे. तुम्ही बाहेर गेले तर उपाशी पोटी नाही राहायला पाहिजे, तुम्हाला स्वतःचं बनवणं हे आलंच पाहिजे. तर मग आम्ही लहानपणीपासून जे शिकवलं आहे त्याचंच, कधी घरी भाजी बनवली, मग कधी चहा बनवला, कधी स्वतःचं काही दुसरं बनवलं. ते करता करता आम्ही किचनमध्ये आई आणि आजीला बघून बघून सगळं शिकलो. आणि मग हळूहळू खरंच जेव्हा आम्ही कॉलेजनंतर बाहेर गेलो तेव्हा मला त्याची व्हॅल्यू कळली की जे आईने शिकवलं होतं की किचनमध्ये करणं का जरुरी आहे, ते मला बाहेर जाऊन कळलं की मला कधीच स्वतःचा डब्बा लावा नाही लागला. मी स्वतःहून माझं जेवण बनवायचो. आणि माझे मित्र जेव्हा बाहेर खायचे रोजचं, मला घरी माझं स्वतःचं बनवून खायला जी मजा यायची ती खूपच वेगळी होती. ते नंतर कळलं आणि ते करता करता बस शिकत गेलो मी. विक्रमची सेमच स्टोरी आहे लहानपणीपासून. पण आधी तुला शिकवलं असेल ना? म्हणजे नाही, म्हणजे शिकवलं म्हणजे मी पहिले चालू केलं. म्हणजे मी असंच वन ऑफ अ नाईट मी आईला म्हटलं की मी आज वरण बनवतो. तर मग मी गरीबाला वरण बनवलं आणि तिथून सुरुवात झाली. मग त्यानंतर आवडलं तर मग काहीतरी दुसऱ्या दिवशी कधी भातच बनवला. वरण म्हणजे कुकर लावला असेल? नाही, कुकर लावलेलं रेडी वरण होतं, त्याला मी फ्राय केलं, फक्त फोडणी दिली. फक्त पहिले फोडणी दिली, मग ते झाल्यावर अच्छा ठीक आहे, मग कधी बिर्याणी बनवून बघ, इंटरेस्ट आला. मग असं करत करत थोडा इंटरेस्ट आला. मग स्वतःच काही ना काहीतरी नवीन ट्राय करून बघायचं. कधी मी सँडविचचं फिलिंग बनवलं, तर मग कधी मी विचार केला की नाही ठीक आहे पराठ्याच्या आतमधलं फिलिंग बनवायचं आहे. मग कधी मला बिर्याणी करायची आहे, मग कधी मला गोड बनवायचं आहे. तर असं करत 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 ती आवड निर्माण झाली. आणि जसं वाढत गेलो तसं एक्सपेरिमेंटेशन्स पण चेंज होत गेले. मग माझं टुवर्ड्स डेझर्ट्स आणि टुवर्ड्स स्वीट्स जास्ती कल आहे तिकडे तुझा होता, पहिल्यापासूनच होता. मला आवडायचंच ते, मला खायलाही तेच आवडतं, मला खायलाही तेच आवडतं आणि बनवायलाही तेच जास्ती आवडतं. तर त्यामुळे मग माझा त्या साईड जास्ती एक्सपेरिमेंट करायला लागलो. कधी आता मी बर्फी बनवायचं घरी ट्राय केलंय, पण बनली नाही, खराब झाली. डोक्यात आलं कसं की मी बर्फी बनवायला पाहिजे किंवा असं काहीतरी करायला, काहीतरी समोर दिसायचं किंवा काहीतरी खाल्लं, यार हे बनवून बघायचंय. नाही, मला तेच जाणायचं की बनवून का बघायचंय, आपण बाहेरून का नाही खाऊ शकतो? म्हणजे कारण की स्वतःप्रमाणे टेस्ट आणू शकता. आता मला जर का मी एक बर्फी खाल्ली, आता ती बर्फी खाल्ल्यावर मला वाटलं की यार खूप गोड आहे, ओके, मे बी कमी गोड असतीच अजून टेस्टी लागली असते. तर मग कमी गोड तर तो मला दुकानवाला बनवून देणार नाही, मग स्वतः टेक बनवून बघावं लागेल. ठीक आहे, तर मी स्वतः बनवून बघतो. तर मग तशाप्रमाणे मी ॲक्च्युली मला स्टार्ट केलं की यार हे बनणार आहे तो मैं भी तो बना सकता हूँ.
तो ये यार इसमें ये होता तो शायद और अच्छा लगता था. तर तशाप्रमाणे माझं ॲक्च्युअल स्टार्ट झालं की मला काय लायकिंग आहे, मला काय आवडतं आहे, त्याप्रमाणे मी त्याला ट्विक करून बघायचं आणि स्वतःहून बनवून बघायचं. तर असं सुरुवात माझी पण आहे. बरं, तर मी जो क्रम सांगितला, क्रम तोच आहे का की त्यात वेगळा काही बदल असतो? तेल, नाही जिरं, नाही मोहरी? नाही, एकदम परफेक्ट आहे. हे तर झालं भाजीचं, बिर्याणी सुद्धा झाला, एक भाताचे 2-4 प्रकार झाले, पराठ्याचे सुद्धा तू सांगितलेले आहेत आणि डेझर्टचे सुद्धा सांगितले. बरं मला सांगा, तुमच्यात एज डिफरन्स किती आहे? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. येस. एक तुझं पॅशन म्हणू शकतो की आईने शिकवलं, तुला आवड निर्माण झाली. सेम तुला पण का? मला हे माझं चालू घरीच झालं, पण म्हणजे टर्निंग पॉईंट असा होता की मी आर्किटेक्चर केलेलं आहे आणि आर्किटेक्चरचे 5ही वर्ष खूप जागावं लागतं तुम्हाला. म्हणजे रात्री उठून तुम्ही शीट्स बनवा. मी 1 वर्षामध्ये अर्ध वर्ष मी कोणा मित्राकडेच राहायचो, नाही तर मित्र माझ्याकडे राहायचे. हे असंच चालायचं. आणि रात्री भूक लागली तर कोण बनवेल, तर अजिंक्य बनवेल आहे. सगळ्यांना माझ्या हातचं आवडायचं खायला. मग कॉफीही जर का बनवायची आहे तरी अजिंक्यच बनवेल आहे. मग आता रोज मला स्वतःसाठी बनवायचं, मित्रांसाठी बनवायचं, तर ते अशी असते ना की आज मैं नया कुछ खिलाऊंगा, आज नया कुछ खिलाऊंगा. तर ते नया कुछ खिलाते खूप काही एक्सपेरिमेंट केलं मी. आणि मग माझा जॉब लागला गोवाला. आणि तेव्हा कोविडच चालू होतं. मी गोवाला गेलो, एकटाच राहायचो तिकडे. आणि तिथे ना गोवामध्ये खूप जागून लोक येतात. म्हणजे फक्त असं नाही की तुम्हाला इंडियाचीच लोकं भेटतील आहे. तिथे जर का कोणची फ्रेंच बेकरी आहे तर तो एक फ्रेंच माणूसच चालवेल आहे. कोणचं इटालियन रेस्टॉरंट आहे तो इटालियन माणूस चालवेल आहे. आणि मी खूप ऑब्झर्व करतो गोष्टी. म्हणजे मला ॲज अन आर्किटेक्टच ते सवय आहे माझी की जे काही होतं तुमच्या अराउंड ते ऑब्झर्व करत राहा. तर मी यांच्या लोकांकडनं जाऊनच शिकलो आहे की कोणी ब्रेड्स बनवत असेल तर त्याच्याकडनं ब्रेड शिकून घेतली, कोणी हे करत असेल. तर मला शिकायला खूप आवडतं. मी काही पण जर का कुठे गेलो तर मी शिकून घेतो. मी बाहेरही जर का फिरायला गेलो, जसं मी एकदा श्रीलंकाला गेलो होतो, तर मी एका लोकल माणसाला पकडलं, मी त्याच्या घरी गेलो की मला तो शिकव कसं श्रीलंकन जेवण कसं बनवतात. तर मग त्याच्याकडनं ते सांबार आणि पोल रोटी जे त्यांची बनते ती शिकून आलो. तर हे मला खूप आवडतं करायला. मग ते करत स्वतःचे एक्सपेरिमेंट करत करायला लागलो मी. मग घरी खिलवणं, सगळ्यांना खिलवायला दोघांनाही खूप आवडतं. मग कोणचेही जर का आमची काही घरी असं गेट टुगेदर असेल तर कोण जेवण बनवणार, तर विक्रम अजिंक्यच बनवणार आहे. तर मग हे करत आम्ही शिकत गेलो आणि बनवत गेलो. घरच्यांचा तो तुम्हाला एक येस पाठबळ मिळालेला. पण मला सांगा, फर्स्ट टाइम असं तर नाही माणूस की पहिल्यांदा गोष्ट काही एखादी बनवली, फूड बनवलं आणि चांगलंच होणार. आई आणि आजी ओरडली असेल नक्की, खूप ओरडले. तर असा कुठला एखादा किस्सा की आई आणि आजी ओरडले, रे तू काय केलं, जाळून टाकलं, मीठ जास्त झालं, हे कमी झालं, असं तर काही झालं असेल ना? नाही, ऍक्च्युली रागवलं नाही कधीच नाही. आम्हाला असं आहे की नाही बनलं का, अच्छा तू खातोय का, नाही खाऊ शकत का, ठीक आहे जाऊ दे, नको बनवून राहू दे, मी दुसरं बनवते, हे नको कधी होऊ कोणाला खायला. हा मग ते कसं आहे की नाही चांगलं बनलं का, चल जाऊ दे. कधी माझ्याकडून मीठ पण जास्ती पडलं ना तर कधी खाऊन पण घ्यायचे, जाऊ दे खा लेते, कुछ नाही होता. खूप तर आमचे फेल्युअर किचनमध्ये खूप आम्ही घाणपणाही केला आहे. आम्ही किचनमध्ये खूप वेस्टेजही केलं आहे. पहिले आम्ही करता इतके फेलियर झाले. मी तेच म्हणत होतो आता थोडं पहिले की म्हणजे मी जेव्हा ब्रेड शिकलो, आता ब्रेड बनवणं डिफिकल्ट आहे, पहिलेच एकदम बनवू शकत. कधी माझ्या ब्रेड अशा बनल्या की कोणाला तुम्ही फेकूनही मारली तर त्याला इतकं लागेल आहे, कारण की एवढी कडक बनली आहे ब्रेड. तर असेही फेलियर झाले आहेत. पण तेच करता शिकलो आहे. जितके फेलियर झाले ना, त्याच्या हर एका फेलियरकडनं आम्ही काही ना काही शिकलो आहे. त्याच्यातच आम्हाला मजा आली आहे. म्हणून आम्ही दोघं मजा येत होती आम्हाला की आम्ही काय होईल, जास्तीत जास्त नाही बनणार, घाण बनेल आहे, पण काही तर शिकू. तर ते करतच शिकलो आहे आम्ही. त्याच्यातच मजा आहे. बरं, आई खूप छान स्वयंपाक बनवते की आजी? आजी म्हणजे आईची आई की बाबांची आई? बाबांची आई. बाबांच्या आईला खूप बनवण्याचं, वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याचा खूप आवड आहे. म्हणजे आजी काही पण मिळालं तर त्याचं लोणचं बनवेल. अच्छा. सगळ्यात पहिले म्हणजे घरी समजा आज भाजी आली, त्या भाजीमध्ये जर का आज मी म्हटलं की कोबी जास्ती उरली आहे, तर कोबीचं घेतलं, लोणचं बनवलं. किंवा काही पण एक्स्ट्रा उरले तर त्याचं पहिले लोणचं बनेल. मग आमला घरी आला की खूप सारा येईल, तर मग
आवळ्याचं तर बनतं. आवळ्याचं कॅन्डी पण बनवेल, आवळ्याचं कँडी, आवळ्याचं हे, आवळ्याचं ते, असे 5-6 प्रकार वेगळे आवळ्याचे बनतील याचे. आणि तो आजीला खूप काय बनवण्याची सवय आहे. आजी खूप काही वेगवेगळं बनवते. आमच्या घरी एक आजीचा सिग्नेचर इज बीटरूटचा राईस. बीटरूटचा राईस. तर आजी बीटचा राईस बनवते आणि जेव्हा बनवते तेव्हा ती क्वांटिटी छोटी नसते, ती मोठी असते, कारण की आम्ही एक्स्ट्रा कन्झ्युम करणार हे माहिती आहे. आणि प्लस ते बाहेर पाठवायचं असतं की बीटरूट राईस बनवतो, फिक्स्ड लोक आहे त्यांच्या घरी पाठवायचा डब्बा. तर त्यामुळे तो बनतो खूप सारा. तर आजीला बनवण्याची खूप सवय आणि आजी पण गोड खूप आवडतं आजीला. कारण मला ती गोडाचं जे आहे ते आजीकडून आलेलं आहे. आणि बेसिक जे जेवण आहे, जे सगळं शिकवलं आहे, ते आम्हाला आईनी सुरुवात केली आहे तिथून. म्हणजे ॲट द एज ऑफ 82 आता अजूनही आजी खूप किचनमध्ये नवीन पदार्थ बनवत असते. म्हणजे काहीही नवीन कोणी आलं तर तिला खूप खिलवायला तिलाही खूप आवडतं. तर आम्हाला त्यांच्याचकडनं आलं आहे की लोकांना खिलवायला जी मजा येते ती त्यांच्याचकडनं आली आहे. म्हणजे आता 2 दिवस पूर्वी जसं आम्ही आलो कालच म्हणजे आता आम्ही आलो, आम्हाला गोळा भात खूप आवडतो. तर आजीनी मेक शुअर केलं की ती सगळं सामान आणेल, प्रॉपरली गोळा भात बनवेल. तर तिला त्याच्यातच मजा येते की लोकांना खिलवण्यात मजा येते आणि नवीन पदार्थ बनवायला मजा येते. बस आम्ही त्याच्याचकडनं असं इन्स्पायर झालो आहे की आजी करते आता घरी, आता आज आम्ही ट्राय करू. तर खूप मोठं इन्स्पिरेशन आहे ते आमच्यासाठी. नक्कीच आईनी तर तुम्हाला शिकवलं, रेसिपीज तर आल्या, बट व्हॉट अबाउट दॅट मसाला, इन्ग्रेडियंट्स ते छोटे छोटे इतके असतात, त्याची ओळख कशी तुम्हाला? त्याची ओळख तर म्हणजे तिने स्वतःच आली म्हणजे बनवून. ते कसं लक्षात तुम्ही ठेवता की तो काय खडा मसाला? म्हणजे मला नाही माहीत, मला ते 4-5च माहिती आहेत. म्हणजे आता आम्हाला बिकॉज त्याची आवड आहे तर आम्ही वाचत राहतो, बघत राहतो. आणि आता आत्तापर्यंत तरी खूप मसाले जे आपण घरी बघतो ते तर सगळे माहिती होते, पण आज मास्टरशेफमध्ये गेल्यावर अजून काही ते सोडून पण खूप सारे मसाले आहेत की ते सोडून पण खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत जे इंडियातलेच आहे पण ते आपल्याला माहिती नाही. ते पण तिथे जाऊन कळायला लागले. आणि लक्षात कधी असं खूप ठेवायला लागत नाही, कारण की आवड असल्यामुळे ऑटोमॅटिकली आम्ही ते ग्रास्प करतो. त्या गोष्टीची आवड नसते तर आम्ही त्याला लक्षही नसतं दिलं, आम्ही दुर्लक्ष केलं असतं. पण माहिती आहे की याच्याने हे बनू शकतं, तर मग ते ऑटोमॅटिकली डोक्यात राहतं की अच्छा हे होतं, किंवा हा मसाला होता, किंवा हा इन्ग्रेडियंट होता. मी यासाठी तुम्हाला विचारतोय कारण की आता तुम्हाला शेफ आणि मास्टर शेफचा ठप्पा लागलेला आहे. तर मग खरंच ते इतकं सगळं ज्ञान आहे त्या शेफ, म्हणजे या क्षेत्रात इतकं नॉलेज किती म्हणजे लागतं त्याच्यासाठी? मी एव्हरी डे आम्हाला लर्न, मी म्हणतो की अजूनही आम्ही काहीच शिकलो नाही, अजूनही इट इज जस्ट 10%. नाही, तुम्ही शिकले आहात, त्याच्यावर तुम्ही अजून इनोव्हेशन सुरू केलेले आहेत, पण अजूनही ते कमी आहे. कारण की अजूनही खूप इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याबद्दल आम्हाला नॉलेज नाही आहे. कोर इंडियामध्येच जर का मी फार ईस्टला गेलो तर अजून नवीन गोष्टी कळतील. बरोबर. अजून नवीन इन्ग्रेडियंट्स कळतील, अजून नवीन टेक्निक्स कळतील. मी फार नॉर्थला गेलो तर अजून मला नवीन गोष्टी कळते, कारण की काश्मीरमध्येच इतक्या सारे छोटे छोटे मायक्रो क्विझिन्स आहे जे अजूनही लोकांना माहिती नाही आहे. हिमाचलमध्ये खूप मायक्रो क्विझिन्स आहे, राजस्थानमध्ये खूप मायक्रो क्विझिन्स आहे. सो या सगळ्याबद्दल अजूनही आम्हाला नॉलेज नाही, पण या थ्रू आम्हाला एक मीडियम मिळालं की आम्हाला अजून ते गेन करायचं. नाही, मी त्या प्रश्नावर सुद्धा येणार आहे. आपण इंडियाचं जे काही फूड आहे त्यावर चर्चा करू. आय थिंक यू आर इन द फूड बिझनेस ओनली. हे तर झालं तुमचं लहानपणीचं पॅशन झालं, तुम्ही शिकलात. देन तुला वाटलं की मी आता फूडमध्ये काहीतरी करावं. घरी अकॅडमिक्सचं वातावरण एकंदरीत. देन आईबाबांचा आणि खास करून मोहन काकांचा कसा सपोर्ट मिळाला यामागे, की मी आता फूडमध्ये मला काहीतरी करायचं आहे या इंडस्ट्रीत? आम्हाला फूडमध्ये नाही, आम्हाला कशातही आम्ही काही पण करायची आम्हाला इच्छा असेल तरी बाबांचा नेहमी असतो की तुम्हाला जे इच्छा आहे ते करा. म्हणजे तुम्हाला फूडमध्ये करायचं आहे तरी यू कॅन गो डू इट, तुम्हाला फूडमध्ये नाही करायचं आहे तरी ओके. म्हणजे बाबांचा किंवा फॅमिलीचाच आमचा 100% सपोर्ट होता. मग तो नुसता मेंटली नाही,
तो फिजिकली पण असेल, कधी कुठे मदत करायची असेल तरी पण मदत करतात, मेंटली असेल तरी पण करतात, फायनान्शियली असेल तरी पण जेवढं हेल्प होईल ते तेथेही करतात. तर ज्या पण प्रमाणे आम्हाला हेल्प लागतो ना, तिथे आई म्हणा, बाबा म्हणा, माझी वाईफ म्हणा, दिशाची म्हणजे माझी वाईफ, अजिंक्यची वाईफ, सगळे लोक आम्हाला 100% सपोर्ट देतात. बिकॉज आम्ही मास्टर शेफपर्यंत आलो कारण की त्यांचा सपोर्ट होता. म्हणजे तेवढा सपोर्ट मिळणं घरच्यांचा आवश्यक असतो आणि तेवढी सपोर्टिव्ह फॅमिली असायला पाहिजे की तुम्ही यार नाही करो कुछ भी करो, अच्छा करो, नाम कमाव. आणि आज तुम्ही करून दाखवले. नाही, बाबांचं फक्त तेच आहे की तुम्ही कशात पॅशनेट आहे तर ते आम्हाला कळतं. ते म्हणजे बाबा आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये एवढे वर्ष झाले, लोक एवढे स्टुडंट्सला त्यांनी पाहिलेलं आहे, घडवलं सुद्धा. तर त्यांना माहिती आहे की कोणचं स्टुडंट म्हणजे जर आमच्याकडे पाहून ते म्हणतात की ओके हे पॅशनेट आहे, मला दिसतंय, म्हणून ते लोक पुश करतात. ऑब्व्हियसली काही चुकीचं मार्गावर गेलो तर ते कधीच आम्हाला सपोर्ट नाही करणार, काही नाही करणार, पण त्यांनाही दिसत होतं की आम्ही मेहनत करतोय त्याच्यामागे. काही गोष्टी तर ते स्वतः म्हणायचे, इवन मास्टरसाठी स्वतःच म्हणायचे की घरी आम्ही काही पदार्थ बनवला तर म्हणे यार तुम्ही यावेळी ऑलरेडी चांगलं बनवता, तुम्ही जात काय नाही, तुम्ही पण जा मास्टर शेफला. तर त्यांचा तो सपोर्ट तसाच राहिलेला आहे की त्यांना कळतं की कोणामध्ये काय आहे आणि ते बरोबर त्याच्यासाठी पुश करतातच. तर तो सपोर्ट मेन खूपच होता आम्हाला. आय थिंक तो आम्हाला म्हणून हेल्प केला आणि कॉन्फिडन्स जो आला की आम्ही पण करू शकतो, आय थिंक तो घरच्या मळेच आला आम्हाला की आम्ही करू शकतो म्हणून. त्यात म्हणजे घरचेच लोक किंवा आजूबाजूचे लोक म्हणायचे की तुम्ही मास्टर शेफला जायला पाहिजे, म्हणून तुम्ही मग मास्टर शेफ फॉलो करायला सुरुवात केला. आणि मग ते कधी ठरलं की फायनली यार नाही इसमें जाना है अपने को? आम्ही खरं म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला होता का खरं? म्हणजे ॲक्च्युली आम्ही मास्टर शेफ इंडिया कमी फॉलो केलं आहे, आम्ही मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया खूप फॉलो केलं. अच्छा. आणि नॅचरलीच आम्ही ते जास्ती बघितलं आहे, इंडिया कमी बघितलं आहे. पण तरी मास्टर शेफमध्ये यावेळेस ना जोडी सीझन होता आणि मला कळलं की नागपुरात त्यांचा सायलेंट सिटी ऑडिशन्स आहे आणि जोडी सीझन होता. अजिंक्यला कळलं, अजिंक्यने मला म्हटलं की जाते क्या, मतलब व्हॉट यू से, चलायचं का? तर मी म्हटलं की चल ठीक है, दे के देखते हैं क्या होगा, मतलब एक तो नहीं होगा आगे और कुछ हो नहीं सकता. म्हटलं चल ठीक आहे, दे देते. तर आम्ही एक डिसिजन घेतलं आणि फक्त गेलो, ऑडिशन दिलं, वापस आलो. तो ऑडिशन झाला. ऑडिशनला काय बनवलं तुम्ही? काही तर ठरवलं असेल यार. आम्ही एक दिवाळीमध्ये आमच्या कॅफेमध्ये एक सपर क्लब केला होता, सपर क्लब. तर सपर क्लब म्हणजे बेसिकली वन आफ्टर वन टेस्टिंग मेन्यू टाईम सर्व करतात. म्हणजे एक सेट गेस्ट असतात, 10 लोक 12 लोक, आणि एकानंतर एक डिशेस येतात आणि ड्रिंक्सपासून स्टार्ट होतं, डेझर्टपर्यंत एंड होतं. तर त्याच्यामधलीच आमची एक डिश होती मेन कोर्सची, ती आम्ही तिथे घेऊन गेलो की ती मिल्फॉय म्हणून एक आहे, तर ते मिल्फॉय आणि पंपकिन सॉससोबत आम्ही बनवलं होतं. तर आम्ही ते केलं आणि घेऊन गेलो, सर्व केलं, त्यांना आवडलं. आणि सेकंड ऑडिशन होतं. सेकंड ऑडिशन असताना आम्ही काय बनवलं होतं, आपण भाकरी, वांगा आणि भाकरीचा आम्ही एक फॉर्म केला होता, पण आम्ही त्याला एक टार्ट फॉर्ममध्ये केला होता आणि त्याच्यात 5 वेगळ्या वेगळ्या टाईपची वांगी आम्ही वापरलेली होती. म्हणजे एक बाबा गणोश म्हणजे असतं, एक डिश असते सिमिलर टू वांग्याचं भरीत आपलं, ते बनवलं होतं. मग ग्रिल्ड एग प्लांट्स होते त्याच्यात वांग्याचे चिप्स होते, त्याच्यात एक वांग्याची चटणी होती. तर हे सगळे एलिमेंट्स इन अ टार्ट बाजऱ्याचा टार्ट होता. तर बाजऱ्याची भाकरी आणि याचा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही बनवला होता. ते आम्ही मुंबईला बनवलं होतं. मग सेकंड जे कुक ऑफ राऊंड होता त्याच्यात एक कुक ऑफ होतं, त्याच्यात आम्ही कोथिंबीर वडीचा एक दुसरा टेक घेतला होता. तर म्हणजे आम्ही जे विदर्भ आणि नागपूरचेच रूट्स आम्ही कॅरी फॉरवर्ड केले ऑडिशन राऊंडपर्यंत. फायनल जे TV ऑडिशन झालं होतं त्याच्यातही आम्ही एक डेझर्ट बनवलं होतं इन्स्पायर्ड बाय सोलकढी. तर सोलकढीचे फ्लेवर सगळे म्हणजे कोकण आणि हे, तर ते त्यांना खूप आवडलं की आम्ही आमचे रूट्स कॅरी फॉरवर्ड करतो आहे इन अ डिफरंट टेक्निक. तर ते टेक्निक फॉरवर्ड आमचं जास्ती आहे. आम्हाला दोघांनी खूप वेगळे टेक्निक नवीन करायला खूप आवडतात. तर तसं करत आम्ही फायनल तिकडे पोचलो टॉप 12पर्यंत. इथल्या ऑडिशन्स झाले, 2-3 ऑडिशन्समधून तुम्ही गेलात आणि मुंबईला जेव्हा मग सेटवर पहिल्यांदा ऑडिशन झालं असेल, तर सेटवरचा पहिला दिवस तुमचा काय फिलिंग होती तेव्हा, की आता आपण सेटवर आलेलो आहोत? आणि आमच्या तोंडात आय थिंक किती जोडी होत्या ज्या फायनल?
म्हणजे 50 जोडी होत, 60 जोडी होते. टीव्हीवरती जे ऑडिशन दिसतं 60 त्याच्यामध्ये 60 होते. 50-60 Okay. हां. जोड्या असतात. त्याच्या पहिले पुष्कळ जे असतात ते सगळे कमी होत 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 लोक तेवढे उडतात आणि मग टी व्ही ऑडिशन होतं. तर टी व्ही ऑडिशनमध्ये आम्ही ॲक्च्युली काही बोललोच नाही, कारण की एक तर कॅमेरा फिअर होता आम्हाला. मला होता हा, तेच पहिल्यापासून. मला तेच जाणून घ्यायचं आहे की- खूप मला कॅमेरा फिअर होता, मला पहिल्यापासूनच अच्छा. होता. आता सवय झाली आहे, पण पहिले खूप कॅमेरा फिअर होता. छान फोटो आहेत बाईकवरचे आणि व्हिडिओ बघितलेले आहे, असं कुठेच वाटत नाही की तुला फिअर असेल म्हणून कॅमेरा. मी कॅमेरामध्ये कधीच बोलायचं. विक्रम धावतो, कॅमेरापासून धावतो तो. मी- त्याच्या बायकोची नेहमी तीच कंप्लेंट आहे की माझ्यावर फोटोज नाही तुझे, तर तो धावतो कॅमेरापासून. माझे काहीच सिंगल फोटो नाही आत्तापर्यंत, काहीच नाही. मला कॅमेरा फिअर होता, त्यामुळे मी तिथे आम्ही फक्त एवढं डिश एक्सप्लेन केली, गेली डिश ठेवली, डिश एक्सप्लेन केली आणि वापस येऊन उभं झालो. आम्ही काही उत्तर नाही दिलं, काही बोललो नाही. तर तो पहिला जो डे होता, तो पहिला डे आम्हाला एक न्यू चॅलेंज होता. पहिला वीकच तसा होता आमचा. पहिला डे काय, पहिला वीकच पूर्ण तसा होता. आम्ही दोघेही कॅमेरामध्ये खूप बोलत नव्हतो. मग सवय झाली, मग ते सगळं समोर त्यात गेलं. पण तो दिवस जो होता तो खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो पहिल्यांदा स्टुडिओमध्ये एंटर करणं, पहिल्यांदा तेवढे कॅमेराजमध्ये कॅमेरा बघणं एका ठिकाणी, पहिल्यांदा एवढा ग्रँड तो स्टुडिओ आहे तिथे ते राहणं. तेव्हाच नाही, म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे की आम्ही ऑडिशन ज्या दिवशी दिली, आम्ही पहिले ऑडिशन म्हणजे गेलो, आमची डिश तर पहिलीच होती, पण आम्हाला स्टँड बायवर ठेवलेलं होतं त्यांनी. कारण की सगळं काही बघतात नाही, पण कॉन्फिडन्स पण पाहिजे. तुम्ही तुमची डिश घेऊन चालले तर थोडा तर कॉन्फिडन्स पाहिजे बोलायचा. पण आम्ही खूप कमी बोललो त्यांच्यासमोर, आणि आमच्या नेचरमध्ये कमी बोलणं आहेच. तर आम्ही डिश ठेवली, थोडंसं एक्सप्लेन केलं, आणि माहीत नाही, आम्ही खूप असं इंटिमिडेट झालो, ओव्हरवेल्म झालो, तर आम्ही बोललो कमी. तर त्यांनी आम्हाला राईट अवे सिलेक्ट नाही केलं. तर नेहमी काय असतं, तुम्ही डिश ठेवा, त्यांना आवडली तर ते लोक एप्रन देतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही टॉप 25पर्यंत आले. आम्हाला त्यांनी एप्रन नाही दिलं. आम्हाला त्यांनी म्हटलं की तुम्ही स्टँड बायवर आहे, आम्हाला बाकीच्या लोकांना पाहायचं, जर का आम्हाला वाटलं की तुम्ही डिझर्विंग आहे तर आम्ही तुम्हाला एप्रन देऊ. आणि आम्हाला रात्री ऑडिशन संपल्यानंतर सगळे आत वापस बोलवलं आणि त्याच्यानंतर एप्रन दिलं. तर टी व्हीवर आपल्याला माहिती आहे की आम्हाला एप्रन दिलेलं होतं, बट नाही, ते मागचं कोणाला नव्हतं माहिती. आणि जो डायलॉग टी व्हीवर आला आहे की हमारे सारे एप्रन्स खतम हो गए बट आपके लिए हमने एक रखा था, तो कारण की आमचं लास्ट सिलेक्शन झालं होतं. तर टॉप 25मधली 25वी जोडी आमची होती, कारण की खूप साऱ्या गोष्टी होत्या. आम्ही पण तेव्हा कोणी विचार नसेल केला की ही 25वी जोडी मास्टर शेफ जिंकून म्हणजे आम्हाला तिथे तिन्ही जजेसनी पण हे खूपदा म्हटलंय की स्टैंड बाय से तुम्हारी ये जो जर्नी है ये हमने देखी है. स्टैंड बाय पे जब तुम लोग आए थे तो हम लोगों को लग भी नहीं रहा था कि तुम टॉप 12 तक भी आओगे या उसके आगे भी जा पाओगे. एंड वहाँ से जो तुम्हारी यहाँ तक की जर्नी है, Goosebumps. एंड हमने देखे है कि कहाँ से शुरुआत हुई थी एंड कैसे तुम लोगों ने उसको पेस पकड़ी एंड रिकवर किया है. तो मैं दॅट इज आम्हाला तो एक तो जो कॉम्प्लिमेंट आहे तो कॉम्प्लिमेंटच खूप मोठा. अरे तुम्हाला भयंकर कॉम्प्लिमेंट्स आणि फीडबॅक्स मिळाल्यात. आपण आता जसं सोलकडीचा आपण बोललात, तर आय थिंक तुम्ही ती सोलकढी म्हणजे डेझर्ट होतं आय थिंक ते सोलकढीचं, आणि नंतर केव्हा तरी अराउंड फायनल वेळेस तुम्ही अगेन यू प्रेझेंटेड दॅट सोलकढी, आणि सुवीरनी आय थिंक शेफ सुवीरनी तुम्हाला ऑफरही केलं की मला ही इतकी आवडलेली आहे डिश की आपण कोलॅब करूया आणि या डिशला खूप वगैरे. तो काय किस्सा होता? त्यांनी ॲक्च्युली पहिले पण एकदा ते आले होते एपिसोड्समध्ये, आणि त्यांनी आमच्या हातचा डेझर्ट खाल्ला, जो आम्ही तेव्हा आम्रखंड बनवला होता. त्यांना खूप आवडला होता तो, आणि वापस जेव्हा येत होते ते तेव्हा आमची जी ऑडिशन डिश होती ती रिक्रिएट करायची होती. आणि इंटरेस्टिंगली आम्ही सोलकढी जी बनवली होती ती ऑलरेडी अपग्रेडेड व्हर्जन बनवला होता, 2.0 होता. एक ड्रिंकला डेझर्टमध्ये करून आम्ही ऑडिशनमध्ये आणलं होतं. आता त्याचाही अपग्रेडेड व्हर्जन आम्हाला द्यायचा होता. तर खूप थॉट गेला त्या डिशच्या मागे की कसं करणार, काय करणार, कारण की सोलकढी इतकं क्लोज टू म्हणजे महाराष्ट्र आणि असे रूट्स आहे की आम्हाला ते दाखवायचंही होतं, त्याचेही फ्लेवर्स मेंटेन करायचे होते, आणि मास्टरशेफ लेवलचीही बनवायची होती. तर पर्सनली आम्हाला करायला खूप म्हणजे जसं त्याच्यात जे आईस्क्रीम होतं ते आपल्या इंद्रायणी राईसनी बनलेलं होतं. म्हणजे ते आईस्क्रीम नव्हतं, ते राईसक्रीम होतं बेसिकली. अच्छा, राईस क्रीम, कारण की त्याच्यात शिजलेला भात गेला होता इंद्रायणीचा.
म्हणजे त्याचा जो स्टिकीनेस येईल तो येईल आहे. सोलकडीचं फोम फक्त काढलं होतं, म्हणजे त्या फोममध्ये टेस्ट राहिलं आहे. खाली एक स्पाइस्ड कोकोनट बर्फी टाकली होती. तर असे खूप सारे थॉट्स त्याच्यात गेलेले होते. म्हणूनच त्यांनी तेच म्हणजे टी व्हीवर तर जे दाखवलं त्यांचे रिव्ह्यूज ते तर, पण त्यांनी हेच म्हटलं की या डिशमध्ये इतका थॉट आहे, इतके लेयर्स आहे की ही डिश लोकांना माहिती झाली पाहिजे, म्हणून तुम्ही कोलॅबरेट कराल का आणि ही डिश मला म्हणजे मदत कराल का की ग्लोबली पोचवा, कारण की ते एवढे खुश होते. करून घ्या तुम्ही त्या डिश. नक्कीच. तर तेच. आणि इवन विकास खन्ना शेफनी तेव्हा म्हटलं होतं की त्यांनी प्राईम मिनिस्टरसाठी एकदा सोलकडीचं एक डिश बनवली होती. तर तेच म्हणे की जर का ही डिश मला पहिले तुम्ही खिलवली असती तर याचं इन्स्पिरेशन घेऊन मी त्यांना खिलवली असती. आय थिंक हे सगळे कॉम्प्लिमेंट्स आमच्यासाठी खूपच असे अपलिफ्टिंग होते. आणि नेहमीच जेव्हा असे कॉम्प्लिमेंट्स मिळाले तेव्हा आम्ही हेच विचार करत होता नेक्स्ट काय, नेक्स्ट अजून चांगलं द्यायचं आहे, नेक्स्ट अजून तर आम्ही तेच म्हटलं जे स्टँड बायपासून ही जी जर्नी होती ती अशीच होती. खूप जिद्दी आम्ही दोघं की काही ना काही लगेच प्रूव्ह करायचं आहे की आज काही नवीन केलं तर उद्या अजून काहीतरी नवीन करू. तर आय थिंक हे जिद्दीपणा आमच्यामध्ये जो दोघांमध्ये आहे त्यांनी हेल्प केलं फ्रॉम स्टँड बाय टू विनिंग द मास्टर. तर खूप मोठी जर्नी होती ती. पण या मास्टर शेफमध्ये एकंदरीत तुम्ही तर ठीक आहे घरचं वगैरे बनवणं आणि बरेच फूड तुम्हाला माहिती होते, पण तिथे इट इज अ कॉम्पिटिशन आणि कुठले कुठले त्यात इन्ग्रेडियंट्स किंवा फूड मटेरियल आणि तुम्हाला वेळेवर ते देतात टास्क की जा तुम्ही एवढंच घेऊन या आणि त्याच्यात तुम्ही बनवा. बरेचदा आपलं एखादं घ्यायचं राहून गेलेलं तुमचं, तर असं कधी झालं का की अब लगा नहीं यार आज तो अपना पेटी लेके भागना पडता जाना पडता असं? एक कुक होता, त्या कुक दोघांनाही तो डिफिकल्ट होता. आणि तो कुक कसा होता की तो आमचा एलिमिनेशन चॅलेंज होता. आणि एलिमिनेशन चॅलेंजमध्ये काही पण चुकलं की यू आर आउट. बाकी चॅलेंजेसमध्ये एलिमिनेशन चॅलेंज म्हणजे आता एलिमिनेशन नसेल, दुसरा डे असेल तर बेकार पण डिश बनली तरी आम्ही बाहेर जाणार नाही. तो इथे डू ऑर डायवाली पोझिशन तशीच होती. आणि त्या दिवशी आम्हाला मिळालं होतं आलू एक खूप सिंपल वाटतं कि आलू के साथ बनाना है, ठीक है पण बनवू शकतो. बट आलू के साथ बनाना है, दॅट टू मास्टर शेफ लेवल बनाना, दॅट टू मास्टर शेफ लेवल. आणि त्याच्यामध्ये फ्रेंच आणि तेही 60 मिनिट्समध्येच बनवायचं आहे. तर 60 मिनिटात फ्रेंच बनवणं, फ्रेंच क्विझिनचं काही पण बनवणं डिफिकल्ट आहे. त्याला नुसतं आलू हा मेन इन्ग्रेडियंट पाहिजे. आलूसोबत दुसरं काहीच मिळणार नाही. आलू, मैदा, साखर, बेसिक इन्ग्रेडियंट जे असतात, मसाले, 4-5 मसाले आणि पाणी वगैरे, क्रीम, दूध एवढंच मिळेल. तर एवढ्या इन्ग्रेडियंट्सवरून तुम्हाला आलूला शाईन करून आणायचं आहे. तर तो एक टास्क होता. आणि त्यावेळेस आम्हाला ॲक्च्युअल वाटलं होतं की मे बी हा दिवस आहे आणि हा दिवस आम्ही बाहेर जाऊ शकतो, कारण की आम्ही खूप क्लोज होतो टू एलिमिनेशन. आणि लकीली आमची तेव्हा डिश आमच्यापेक्षा बेकार डिश 2 लोकांचे होते, म्हणून आम्ही वाचलो. पण दॅट डे आम्ही विचार केला की दिस इज द लास्ट डिश, इसके बाद ऐसी डिश कभी नहीं बनाना. मतलब ही डिश इज द वर्स्ट डिश जी आत्तापर्यंत आम्ही बनवली आहे, याच्यापेक्षा बेकार नाही. आणि ॲक्च्युली त्याच्यानंतर आमच्या सगळ्या डिशेस चांगल्या झाल्या, कारण की ते दिवस आम्ही ठरवलं होतं की याच्यानंतर असं कधी नाही करायचं आहे, बनवायचं तर चांगलं बनवायचं आहे, हे वापस रिपीट नाही झालं पाहिजे. त्या दिवशी रात्री आमचं धगधग फुल टाईम चालू होती. की जोपर्यंत ते नाव अनाऊन्स होत नाही की यू आर सेफ, तोपर्यंत आमची कंटिन्यू धगधग चालू होती की यार शिट, ऐसा करके बाहर नहीं जाना. मतलब हमको अगर एलिमिनेट भी होना है ना तो बहुत अच्छा बना के एलिमिनेट होना चाहते हैं. पण ते नशिबात होतच नाही ना तुमच्या की आपल्याला एलिमिनेट व्हायचं आहे म्हणून. येस, मैं आमच्या डोक्यात होतं की एलिमिनेशन होई भी कभी अगर होना भी पड़ा तो बेकार डिश के साथ एलिमिनेट नहीं होना है. चांगल्या डिश बहुत एकदम सुपर्ब डिश बनाई, पण आगे वाले ने उससे भी सुपर्ब बनाई, उस तरीके से एलिमिनेट होना चाहते बेकार डिश के साथ. पण ते वस्तू निवडताना कधी असं टेन्शन की हेच निवडायचं, काही त्यामागे प्लॅनिंग असायचं का? जेव्हा पॅन्ट्रीमध्ये जायचो तेव्हा ना, विक्रमला तर मी कधीच नाही जाऊ दिला पॅन्ट्रीत, तो खूप विसरतो. तर मी एकदाही त्याला तो पॅन्ट्रीत गेला नाहीये, मीच जायचो. म्हणजे आता जसं मला ऑडिशनची डिश आठवत नव्हती तर मी विसरतो नॉर्मल. तर पॅन्ट्रीत मी जायचो, पण ऑफकोर्स प्रेशर राहतं पॅन्ट्रीमध्ये खूप जास्ती.
तुम्हाला 5 मिनटं म्हणजे 5च मिनटं मिळतात आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही एकही सामान उचललं तर ते वापस ठेवावं लागतं, तर तुम्हाला अलाउड नाही आहे. चेंज नाही करता नाही. हां. तर जसं एकदा आम्हाला ब्रेड बनवायची होती आणि मी ईस्टच आणायला विसरलो होतो आणि काउंटडाऊन चालू झालं होतं 8-9 आणि मी तेव्हा धावून लास्ट सेकंड पिक करून आणलं होतं. म्हणजे घरचे माझे आई आणि टेन्शनमध्ये फोन करून म्हणे की तू काय धावला आहे म्हणे त्या एपिसोडमध्ये, का धावतं. म्हटलं मग असं झालं होतं. पण एकदा मी मिरची जसं नव्हती, मिरची विसरलो होतो, तर आम्ही ब्लॅक पेपरनी स्पाईस वाढवला त्याचा. तर हे तुम्हाला सेकंड म्हणजे प्लॅन बी रेडी ठेवावे लागतात, कारण की तेवढा प्रेशरमध्ये 5 मिनटं हे खूप कमी वाटतात. म्हणजे तुम्हाला इतकंही गोष्टी उचलाव्या लागतात. एका डिशमध्ये कमीत कमी 30 ते 40 इन्ग्रेडियंट जातात, कारण की तिकडे डिशेस पण जे बनवायचे आहेत ते तुम्हाला मास्टर शेफ लेवल बनवायचे आहे. त्याच्यात एकाच याच्यात तुमचे जर का खडे आणि मेन म्हणजे तुम्हाला गरम मसाले आपण पॅकेटमधले वापरतो, इकडे किचन किंग वापरतो गरम, तिकडे गरम मसाले रेडीमेड अलाउड नाही आहे. तुम्हाला सगळं काही स्वतःहूनच बनवायचं आहे. तर आता महाराष्ट्राचे गरम मसाले जर का आपण पकडले तरी आपल्या मसाल्यांमध्ये एक 10 ते 15 मसाले तर जातातच. तर ते 10 ते 15 मसाले तुम्हाला उचलायचे आणि हे सगळं लक्षात ठेवायचं त्या 5 मिनटात. तर खूप प्रेशर असतं त्यावेळेला. म्हणजे तुम्ही काही विसरले तर विसरून जा त्याला आणि त्याच्या जागी तुम्ही काय टाकू शकता हे तुम्ही विचार. म्हणजे खूपदा लोक साखर वगैरे विसरले, डेझर्ट बनवताना साखर विसरले, मग ऑन टाईम गूळ वापरा, मग काही वापरा आणि असं करा. पण ॲक्च्युली तेच खूप छान चॅलेंज असतं. जर का तुम्ही काही विसरले आहे तर तुम्ही इनोव्हेट करा. आम्ही लिंबू एकदा विसरलो होतो, आम्ही लिंबूच्या जागी त्याच्याच जागी ऑरेंजेस यूज केले होते. म्हणजे काम तर दोन्ही सेमच करायला आहे. येस. म्हणजे आम्ही तिकडे तेच शिकलो आहे की तुम्ही तिखटाला नुसतं रेड चिली पावडर नाही तर मिरची असंच नका समजू. तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहे. नाही तर लिंबू, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी आंबट काहीतरी पाहिजे असेल, फक्त लिंबूच नाही आहे, तुमच्याकडे खूप गोष्टी आहेत ते करण्यासाठी. आंबट देऊ शकतो. येस. तर आम्हाला हेच शिकवलं आहे, म्हणजे हेच या चॅलेंजेसने हेच शिकवलं की असं करू शकता तुम्ही. हर इंसान को एक परफेक्ट घर का अधिकार है और इस वर्ल्ड कंज्यूमर राइट्स डे पर आपका ये अधिकार हकीकत बनने जा रहा है. मधु स्मृति बिल्डकॉन लेकर आया है साई स्वरूप अपार्टमेंट फेज 1 लॉन्चिंग 15 मार्च शाम 4 से 6 बजे वाना डोंगरी. आज ही बुक करें और पाएं एक्सक्लूसिव लॉन्च डिस्काउंट. साई स्वरूप अपार्टमेंट, हिंगना रोड, वाना डोंगरी. आपका घर, आपका अधिकार. 45 साल की परंपरा और अटूट विश्वास अब बजाज नगर में. रंगोली, साड़ीज, लहंगा, सलवार सूट्स, इवनिंग गाउन्स, नाउ एट बजाज नगर. रंगोली, VNIT रोड, बजाज नगर, नागपुर. आता तुम्ही मास्टर शेफ्स आहात, ऑलरेडी तिथे पण मास्टर शेफ्स होते. विकास खन्ना असो, रणवीर ब्रार असो किंवा सुवीर असो. विकास खन्ना भन्नाट माणूस आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे तो रायटर सुद्धा आहे, तो फिल्म मेकर सुद्धा आहे, तो पोएट सुद्धा आहे, तो शेफ सुद्धा आहे. तर त्याच्यासोबत इंटरॅक्शन करताना, म्हणजे या शेफसोबत इंटरॅक्शन करताना तुम्हाला काय? म्हणजे विकास खन्नाचं जर का म्हणू तर मला इतकं म्हणजे प्राईड वाटतं की तो ज्या प्राईडने म्हणजे ॲक्च्युली इंडियाला ऑन अ ग्लोबल स्टेज ठेवतो, तो रूट्स आपले सोडत नाही. आणि त्यांनी न्यूयॉर्कमध्ये जे इंडियन फूडला रिप्रेझेंट केलं आहे, आत्ता बेस्ट शेफ ऑफ द इयर मिळालं आहे त्यांना, तिथे जेम्स बियर्ड अवॉर्ड मिळाला आहे. आणि दॅट टू इन इंडियन फूड. ते सोडून दुसरं फूड नाही करत, कारण की त्यांचं असं आहे की खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये जसं त्यांनी म्हटलं आहे की त्याला म्हणायचे की तुमचे ब्लॅक हँड्स आहे तर तुम्ही भांडी धुवायला बनले आहे ना, आता हे करायला बनले आहे. बट ही प्रूव्ड की मी त्याच्यासाठी नाही बनलो आहे. इंडियन फूडला त्यांनी एका ग्लोबल स्टेजवर ठेवलं आहे आणि ते खूप प्राईड घेतात त्याच्यात. आणि सगळ्यांनी ते म्हणजे शिकण्यासारखं आहे की बाहेरच्या लोकांना इंडियन फूडबद्दल काहीच नाही माहिती. इतकं सारं डायव्हर्सिटी आहे इंडियन फूडची. म्हणजे लोकांना काय माहिती आहे तर पनीर टिक्का मसाला आणि बटर चिकन सगळ्यांना माहिती आहे, पण ते सोडून काय माहिती आहे, काहीच नाही. तर त्यांनी ते ग्लोबल स्टेजवर आणलं आहे आणि आम्ही खूप रिस्पेक्ट करतो त्यांची त्याच्यासाठी. आणि इज अ व्हेरी हंबल मॅन, खूप आर्टिस्टिक आहे. प्लेटमध्ये आर्ट दिसतं त्यांच्या, म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेसच तशी आहे.
तर खूप शिकण्यासारखं आहे ते गोष्ट त्यांच्याकडे. पर मला सांगा, एक फूड फिलॉसॉफी म्हणून एक आपण डिस्कस करूया. अशी कुठली इंडियन फूडमधली गोष्ट आहे की जी जगाला आजपर्यंत समजलीच नाही आहे? आय थिंक स्पायसेस. लोकांना वाटतं की इंडियन फूड इज स्पायसी, तिखट आहे, पण ॲक्च्युली ते तिखट नाही, स्पाइस ब्लेंड्स आहेत वेगळे वेगळे. तो स्प्लाइस ब्लेंडचा एक जो आफ्टरनोट असतो तो तिखटपणा असतो, तो त्यांना वाटतो की तो खूप स्पायसी आहे, पण ॲक्च्युली आपल्या इंडियन याच्यात ना जसं एक बॉटल मसाला आहे. बॉटल मसाला हा 26 मसाल्यांनी बनतो. बॉटल मसाला? बॉटल मसाला. अच्छा. सो एक इंडियाचाच मसाला बॉटल मसाला, तो 26 मसाल्यांनी बनतो. तर ते 26 मसाले जाऊन ऑब्व्हियसली आपल्याला त्याची फॅमिली टेस्ट आहे, पण लोकांना बाहेर ते माहितीच नाही. इतके मसाले त्यांच्याकडे यूज होतच नाही. तो एक असा मसाला आहे जो ईस्ट इंडियन कम्युनिटीचा मसाला आहे, जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे पहिले, तर ईस्ट इंडिया कम्युनिटीचा मसाला आहे तो. आणि त्याची रेसिपीज सगळ्या फॅमिलीजची डिफरंट असते, आणि ती ओरिजिनल रेसिपी जी आहे ती कोणाला शेअर करत नाही. त्यांची एक सिक्रेट फॅमिली रेसिपी असते. तर असे खूप इंडियन मसाले आहेत जे म्हणजे ग्लोबली रिप्रेझेंट करण्यालायक आहेत मसाले, पण अजूनही लोकांना माहिती नाही आहे ते. आणि दुसरं अजून एक उदाहरण म्हणजे इंडियन मिठाई. इतके व्हेरायटीज आहे, आपण फक्त एक दुधापासून काय काय नाही बनवू शकत. सगळं दूध आहे, हलवाईकडे दूध साखर बस एवढंच असतं. एवढंच असतं. त्या दूध साखरेने तो केवढं काही बनवतो. तर खूप अंडररेटेड आहे. आपण बाहेरचे चीज केक्स खातो, आपल्या ओडिसामध्ये छेनापोड आहे, आपण बाहेरचे एवढे सारे डिफरंट टाईप्स ऑफ पेस्ट्रीज केक्स आणि हे खातो. इंडियात एवढे हलवाई लोक एवढं छान छान मिठाई बनवतात. म्हणजे ते आहे की आपलं फूड बाहेरपर्यंत राईटफुली अजून पोचलं नाही आहे, आणि म्हणजे आमची इच्छा आहे की आम्ही कधी ना कधी ते करू. तुमचेही काही असे सिक्रेट मसाले किंवा गोष्टी असेल तर तुम्ही सुद्धा शेवटी ते सिक्रेटच ठेवाल. मग हाऊ हे ग्लोबल जाईल कसं? परत आपण अगेन अंडररेटेडच राहू मग? नाही, पण ग्लोबल जाण्यासाठी आम्हाला सिक्रेट ठेवणं इज नॉट त्याच्याने ग्लोबल जाण्याचं काहीच मी घेणं. यासाठी एक विचारतो कारण की आता तुम्ही नागपूर, विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या डिशेस तुम्ही तिथे रिप्रेझेंट केलेल्या आहात. तर असं काय वाटतं तुम्हाला की नाही यार, नागपूरची ही डिशनं जगभरात गेलीच पाहिजे, असं कुठलं वाटतं तुम्हाला फूड? तसं सोलकढी आज तुमचं त्याचं डेझर्ट तुमचं फेमस झालेलं आहे, आम्रखंड सुद्धा आपलं झालेलं आहे. तर असं काय वाटतं, कुठल्या एखाद्या काही डिशेस आहेत? खूप आहेत. म्हणजे जसं आम्रखंड तुम्ही म्हटलं ती डेफिनेटली आहे. श्रीखंड आहेत, श्रीखंड पोळू शकतो. खूप सारे असे इन्ग्रेडियंट्स आहेत. रादर मी म्हणेन फूड नाही, पण इन्ग्रेडियंट्स खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या कुकिंगमध्ये. जे जसं कोकमच तुम्ही पकडा, कोकम किती वर्सटाईल. आम्ही जेव्हा आता मास्टरशेफमध्येही होतो तेव्हा सेंट्रल इंडियामधनं आम्ही येतो म्हणून आम्हाला कोकम माहिती होतं, पण इवन साऊथचे जे आमच्याबरोबर कंटेस्टंट्स होते, नॉर्थचे होते, त्यांनी कोकम पहिल्यांदाच वापरलं होतं, कोकम पहिल्यांदा बघितलं होतं. एक्झॅक्टली. म्हणजे इंडियातच एवढं आहे की इंडियामध्येच माहिती नाही आहे. तर असे इन्ग्रेडियंट्स आपण किती बाहेर पोचवू शकतो हे म्हणजे विचार करण्यालायक गोष्ट आहे ती. तर आम्ही पण नॉर्थ ईस्टचे इन्ग्रेडियंट्स आम्ही एकदा अखुनी वापरली होती. अखुनी म्हणजे बेसिकली सोयाबीन असतं, फर्मेंटेड सोयाबीन. त्याची टेस्ट खूपच वेगळी असते, आम्ही कधी ऐकलं नव्हतं, ते आम्ही वापरलं आहे. तर असे खूप इन्ग्रेडियंट्स इंडियातच आहेत जे अजून बाहेर पोचले नाही. तर रादर दॅन फूड मी म्हणेन इन्ग्रेडियंट्स जरा बाहेर पोचवायला पाहिजे आपण. फूड इन्ग्रेडियंट्स. आता फूड प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं की टेस्ट? दोन्ही. प्रेझेंटेशन हे तेव्हा महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्हाला डायनिंग एक्सपिरियन्स तसा आहे. आता मी एक्झाम्पल, जर का मी प्लेट घेतली, त्या प्लेटवरती भात असा वरतून टाकून दिला, वरण एका कोट थोडंसं टाकून दिलं, चटणी टाकून दिली आणि त्याचा पूर्ण खिचडीसारखा गचका केला आणि समोर येऊन ठेवला, तर ते कोणी खाईल का? नाही, कारण की ते दिसायलाही चांगलं दिसणार नाही, ते म्हणजे ॲपिटायझिंग वाटणार नाही. आणि त्यालाच जर का मी त्या साध्या भाताला एका वाटीत ठेवलं, त्याला दाबलं आणि त्याला पुश केलं तर एक चांगला शेप पकडेल. डाळला मध्ये गड्डा केला, त्यात डाळ टाकली, अजून सुंदर दिसेल. साईडला नीट छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा प्लेटवरतीच चटण्या ठेवल्या, ते अजून सुंदर दिसेल.
तर व्हिज्युअली पण लोक खूप काही गोष्टी ऑलरेडी खातात. व्हिज्युअली जर का ते चांगलं दिसणार नाही ना, तर ते तुम्हाला खाण्याची इच्छा पण कमी होईल. म्हणजे जसं आपण बघतो ना, ठेल्यावरती जर का स्वच्छ ठेला असेल तर आपल्याला आपण तिथे जाऊन खाण्याची इच्छा वाढते. आपल्या इथे भरपूर फूड स्ट्रीट्स असे म्हणजे आहेत की जिथे नाही आहे फारसं छान, पण टेस्टसाठी लोक खूप गर्दी करतात. पण टेस्टसाठी लोक गर्दी करतात, 100% करतात. पण ज्याच्याकडे जर का टेस्ट पण असेल सुंदर आणि त्याचं तो ज्याप्रमाणे देतो ते पण खूप सुंदर असेल तर त्याच्याकडे जास्ती गर्दी होऊ शकते. रादर दॅन नुसतं टेस्टवरती त्यांनी फोकस केलं आणि तसंच घाण आपल्या प्लेटमध्ये दिलं तर 4 लोक जातील पण 8 लोक राहणार नाही. पण जर का त्यांनी चांगल्या प्लेटमध्ये दिलं, साफसुथऱ्या प्लेटमध्ये दिलं आणि टेस्ट पण चांगली असेल तर त्याकडे जास्ती लोक जाऊन खातील. सो प्रेझेंटेशन हे तेवढंच मला वाटतं नेसेसरी आहे. आणि टेस्ट तर ऑब्वियसली आहेच आहे, कारण की जब तक टेस्ट नहीं अच्छा लगेगा तब तक वापस कोई नहीं जाएगा. एकदा माणूस पहिल्यांदा चालला जाईल पण दुसऱ्यांदा तो तेव्हाच जातो जेव्हा त्याची टेस्ट चांगली असते. पण टेस्टवरून उल्लेख झालेला आहे आणि मघाशी सुद्धा आपण बोलत होतो की काश्मीर किंवा इकडल्या तिकडल्या आपल्या भारतात भयंकर टेस्ट आहेत. तुम्ही किती ट्रॅव्हल केलेलं आहे की नाही यार, इथे जाऊन हे आपल्याला माहिती करून घे. जसा श्रीलंकेला गेला होता आणि तू माहिती, तर तो रिसर्च करणं तुम्ही म्हणजे रिसर्च किती केला आहे किंवा किती महत्त्वाचं आम्ही असतं ते? खूपदा मी तर ट्रॅव्हलच खाण्यासाठी करतो. म्हणजे मला आय वॉन्ट टू येस, म्हणजे मला एकदा आठवतं, मी आर्किटेक्चरमध्ये होतो तेव्हा एक लखनौमध्ये आमचं एक कॉलेजचं एक प्रोग्राम असाइनमेंट होता. तर मी 2 दिवस एक्स्ट्रा थांबून आलो, कारण की मला माहिती होतं की मला तिथलं खाऊन यायचं आहे. म्हणजे वेगवेगळे कबाब झाले, चाट झाले, इतकं लखनौमध्ये आहे की मी तर सगळ्यांना म्हटलं होतं की तुम्ही वापस येऊन जाईल, मी 2 दिवस थांबून येणार आहे. मी खाऊन वापस आलो. मग जसं गोवामध्ये खूप फूडची डायव्हर्सिटी आहे, खूपच जास्ती. तर मी जसं आम्हाला सुट्टी राहायची, मी ठरवलेलं होतं की माझं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये मी काही ना काही नवीनच ट्राय करीन. मी रिपीट काही खाणार नाही. त्याच्यानंतर इवन 2 दिवस आत्तामध्ये असंच मी कधी 2 वर्षाआधी कोरिकोट साईडला गेलेलो होतं केरला. का तर मला फक्त तिथलं फूड एक्सप्लोअर करायचं होतं की ॲटलिस्ट मिळतं काय. कारण की मी तेच म्हटलं की मी इतकं एक्सप्लोअर करून शिकतो. म्हणजे मी जर का ठेल्यावरही जातो आहे, मला स्ट्रीट फूड खूप आवडतं, म्हणजे मनापासून आवडतं स्ट्रीट फूड. पण मी जेव्हा पावभाजी तो बनवत असतो ना, मी तर तव्याच्या बाजूला उभं राहीन की अच्छा हा काय टाकला, हे काय टाकलं. कारण की जर का पावभाजी तुम्हाला घरी बनवायची तर तुम्ही ठेल्यावरचं जर का रेप्लिकेट कराल तर ॲटलिस्ट तुम्ही चांगलं बनवू शकाल. तर मी तेही रेप्लिकेट करतो की अच्छा त्यांनी हे टाकलं तर मी हे टाकून पाहिजे. तर यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. तर मला जितका मौका मिळतो की मी ट्रॅव्हल करीन आणि शिकेन, मी तितकं ट्रॅव्हल करतो. म्हणजे महिन्यातनं मी एकदा निघतोच बाहेर, की का तर फक्त काही ना काही नवीन खाऊन यायचं आहे. तर हा माझ्यामध्ये खूप शौक आहे की फिरा खाण्यासाठी. बॉस, तुमच्या मास्टर शेफ होण्यामागे ना खरंच खूप म्हणजे काय म्हणते यज्ञ आहे तो तुम्ही केलेला आहे, मेहनत आहे आणि वो चीज आहे. आमच्या सोलकडीमध्ये पण आम्ही ट्रॅव्हल केलं होतं म्हणून एक सोलकडीमधला एक गोष्ट ही आम्ही ट्रॅव्हल केलं होतं म्हणून आली. कारण की बालीमध्ये टुकीज नावाचं एक आम्ही आईस्क्रीम आहे, नुसतं आईस्क्रीम मिळतं त्याच्याकडे, बाकी काही नाही मिळत. कोकोनटचं आईस्क्रीम, कोकोनटचे चिप्स, वरती कोकोनटची साखर, हे अशी एक प्लेट आणि टेंडर कोकोनट एवढंच मिळतं. तर आम्ही ते जे चिप्स खाल्ले होते आणि ते जे टेंडर कोकोनट खाल्लं होतं तेच आम्ही यूज केलं होतं आणि आमच्या सोलकडीवाल्या डिशमध्ये टाकलं होतं आणि ज्याला एवढा प्रेज मिळाला होता. सो ट्रॅव्हल केलं आहे म्हणून आम्हाला ते कळलं. नाही तर ट्रॅव्हल नसतं केलं तर आम्हाला कळलंही नसतं की असं काही बनतं. कोकोनटचे चिप्स पण बनतात आणि कोकोनट बालीमध्ये खूप यूज होतं, खूप यूज होतं आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स बनतात. तर आम्हाला तो एक फॉर्म पण बनवू शकतो आणि कोकोनट शुगरसोबत इतकं सुंदर लागतं हे आम्हाला तिथे गेल्यामुळे कळलं, म्हणजे एक्सप्लोर केलं म्हणून कळलं. मी जे सांगत होतो की श्रीलंकामध्ये जाऊन, म्हणजे आमच्या कॅफेमध्ये आत्ता एक डिश आहे, सदर्न साडो म्हणून एक डिश आहे, इन्स्पायर्ड बाय सदर्न साईड ऑफ इंडिया प्लस श्रीलंका, अशी थोडी इन्स्पायर्ड डिश आहे ती. तर त्याचा जो मेन एलिमेंट आहे सिनी सांबॉल म्हणून म्हणतात, ते आपल्या जसं घरी चटणी बनते त्यांच्या इकडे एक कांद्याची चटणी बनते, तो सिनी सांबॉल त्याचाच फॉर्म आहे. आणि मी तर शिकलोच त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन. छोटंसं घर होतं त्यांचं, पण लोकांशी तुम्ही बोलाल ना, लोक
खुशी इन्व्हाइट करतील आहे. तर आमचा तो बेसिक हॉटेलचा केअरटेकर होता. त्याला मी असंच म्हटलं की मला श्रीलंकन जेवण शिकायचं, कुठून शिकू मी? तो म्हणे या घरी तुम्ही, मी शिकवतो. मी गेलो त्यांच्याकडे. मग हे जे छोट्या छोट्या चटण्या आहे, भाज्या, हे त्यांनी शिकवलं मला. आणि आज तो माझ्या कॅफेचा वन ऑफ द बेस्ट सेलर आहे. क्या? म्हणजे मी तिकडून जे शिकून आलो होतो ते माझ्याकडे ना म्हणजे कुठे research कामात खूप येतं. महत्त्वाचा येस, असतो यामागे. रिसर्च, ऑब्झर्वेशन आणि लर्निंग शिकत आणि ते राहा. लक्षातही राहिलं Yes. पाहिजे की काय काय कसं कसं ते बनवलं गेलेलं राईट आहे. राईट. म्हणजे आमचं तेच आहे की तुम्ही थांबू नका, ते शिकणं नका थांबू. म्हणजे आम्ही आता शिकण्याची प्रोसेस तर आम्ही आता continue- विचार केला काय मास्टर शेफ बनलं झालं सगळं, काहीच नाही. आम्ही आता सुरुवात केली आहे असं आम्ही. म्हणजे लोक विचारतात तुमची प्रिव्हियस जर्नी सांगा. म्हणजे आमच्यासाठी त्या जर्नी आत्ता चालू झाली आहे. म्हणजे बेसिकली आत्ता तर शिकायला अजून खूप काही पडलं आहे. तर आता तर चालू करू आम्ही आमच्या लर्निंग्स. तर हे इम्पॉर्टंट आहे आता. नक्कीच. तू आता स्ट्रीट फूडचा उल्लेख केला होता की मला आवडतं म्हणून. बरं, नागपुरातलं काय स्ट्रीट फूड की तुम्ही तिथे जाऊन खूप खाल्लेलं आहात आणि यार आता आपल्या नागपूरमध्ये तर खूप झालेलं आहे, तर एखादं असं आय थिंक माझ्यासाठी किंवा चलो नागपूर नाही, एखाद्या आता इंदोर आहे किंवा लखनौ झालं, वाराणसी आहे, तर असं कुठे एखादं स्ट्रीट फूड की जे भयंकर आवडतं? माझ्यासाठी नागपूरचं तर म्हणजे पाणीपुरी मी नागपूरसारखी अजून कुठेच नाही खाऊ शकत. पाणीपुरी अशी आहे की मी क्रेव्ह करतो. मी कुठे बाहेर जाऊन नाही खात, नागपुरातच येऊन खातो. वन थिंग इज दॅट. सेकंड थिंग समोसे. समोसे मला माझ्या हिशोबाने नागपूरचे बेस्ट आहे, तर ते येऊन खातो. आणि एक इंटरेस्टिंग एक टमाटर चाट मिळतो, बनारसी टमाटर चाट, तो माझा फेवरेट आहे. म्हणजे जर का चाटमध्ये तुम्ही विचाराल की तुमचं काय फेवरेट आहे, तर माझा बनारसी टमाटर आहे. भले मी बनारसला जाऊन कधी खाल्ला नाही, पण मी 2 रिसेप्शनमध्ये खाल्लं आहे. आणि तिकडे त्यांनी त्या बनारसी माणसालाच इन्व्हाइट केलं होतं बनवायला आणि त्याच्या हाताने खाल्लं होतं. आणि दॅट वॉज गेम चेंजर फॉर मी. मी खूपदा मग घरी ट्राय केलं, पण तशी टेस्ट आजपर्यंत मी पण बनवू नाही शकलो. तर दॅट इज वन थिंग. आणि लखनौचे कबाब्स, म्हणजे जे गलावटी कबाब्स असतात, ते दॅट इज वन ऑफ द फेवरेट थिंग. म्हणजे हे माझ्यासाठी बेस्टमध्ये येतात सध्या. एक फिलॉसॉफिकलच क्वेश्चन आहे. एखादी महिला असते, ती जर छान स्वयंपाक बनवत असेल तर आपण म्हणतो की यार त्या सुगरण आहेत. शेफ हा शब्द जेव्हा उच्चारण करतो तर एक पुरुष डोळ्यासमोर येतो. तर का असं? नाही म्हणजे असं आता नाही. you are also आता master चेंज chef. होत आहे. मी तर म्हणतो की आता खूप चेंज होत आहे. म्हणजे आम्ही तर एवढ्या शेफ्सला फॉलो करतो जे लीडिंग आहेत विच आर फिमेल्स इन द इंडस्ट्री. तर हा खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. इवन असंही मिसकन्सेप्शन आहे की मुलगा आहे तर घरी का जेवण बनवतो. तर हे सगळे मिसकन्सेप्शन सगळ्यांनीच दूर करायला पाहिजे. करायचे आहे. म्हणजे Exactly. आता मी ॲक्च्युअली बोलतो फिमेल्स हे आजच्या डेटला जास्ती चांगलं करतात आहे रादर दॅन कोणता मेल. म्हणजे कितीतरी रीडिंग एक्झाम्पल्स आहे ज्याच्यामध्ये मी तर म्हणेन रिया ऑन घरी रिया डिझायनिंग इतकं सुंदर करते. रिया ॲक्च्युली जास्त लीडिंग आहे रादर दॅन त्यांच्यासमोर कोणते दुसरे आर्टिस्ट ठेवले, कोणते मुलगा आर्टिस्ट ठेवला, त्यामुळे रिया जास्ती बेटर करते. दिशा लर्न करते आणि ती शिकवते. आणि कितीतरी टीचर्स आहे त्यांच्यापेक्षा बेटर ती शिकवते. सो कितीतरी माझ्यासमोरच एक्झाम्पल्स आहे जे लाईफमध्ये बेटर करतात आहे. म्हणजे आमच्या घरीच कितीतरी आणि एक्झाम्पल आमच्या पकडले. घरी पण आमच्या कॅफेमध्ये 10 लोकांमधनं 8 लोक मुलीच आहेत. कारण की वी ऑल्सो बिलीव्ह की मुली ज्या म्हणजे जसं शिस्तानी आणि जे प्रॉपरली काम करतात तेवढं मुलंही नाही करत. म्हणजे किचन लीड करण्यापेक्षा किचन पण जी लीड करते ती मुलगीच आहे आमच्या इथे. ती सगळ्या मुलांवर भारी आहे एकदम. तर म्हणजे आम्ही स्वतः बिलीव्ह करतो की किचन प्रॉपर चालायला पाहिजे, तर वी नीड अ फिमेल. म्हणजे आमच्याकडे 65% फिमेल स्टाफ आहे. आणि ते जेवढ्या चांगल्यानी सांभाळतात तेवढ्या चांगल्यानी एक मेल शेफ पण नाही सांभाळत. मी तर स्ट्रेट अवे म्हणू शकतो, कारण की ते खूप एक तर साफ तरीकेने बनवतात. डिसिप्लिन्स खूप चांगला असतो आणि जे जसं जायला पाहिजे तर तसंच जातं नेहमी. कोणता एखादा मेल शेफ असेल करून दे एवढं होऊन ते जाऊ जातं. दे, ध्यान देणार, भेज दे, तर तो ॲटिट्यूड नाही आहे. तो त्या ॲटिट्यूड ना, त्यामुळे मी तर नाही. पण म्हणतो अदर दॅन इंडस्ट्रीमध्ये पण आता जे शेफ्स आहेत ते खूप सारे आता फिमेल शेफ्स येतात आहेत.
मोठे मोठे रेस्टॉरंट्स लीड करतात. ते आमच्या मास्टर किचनमध्ये जे ॲज अ गेस्ट शेफ आले होते, तुम्ही खूप फिमेल गेस्ट पाहिले असाल. अमरिंदर संधू झाली, नियती राव झाली, सादिया खान, हे सगळे लोक जे आले होते दे आर लीडिंग इन द इंडियन फूड इंडस्ट्री. आणि त्यांच्या रेस्टॉरंट्स व्हिजिट पण केले आहे. म्हणजे अमरिंदर संधू जे बावरीने लीड करते, फिनॉमिनल रेस्टॉरंट्स आहेत आणि काय करतात आहे. गरिमा अरोरा सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहेच आपल्याकडे. पूजा ढिंगरा जे आली होती. इतके नावं आहेत सध्या या इंडस्ट्रीमध्ये की दे आर लीडिंग इन दिस स्पेस. तर ते ऐकून छान वाटतं. नक्कीच फूड फिलॉसॉफी झाली. आता तुमचं थोडं बॉन्डिंगबद्दल आपण बोलूयात. भाऊ आहेत, भावाभावांमध्ये होतात छोटे छोटे, कधी झाले आहेत का? लहानपणी खूप मोठे झालं. झाल्यावर कधी कधीच की नाही. यार तू हे माझी डिश खराब केली, तू हे केलं, तू हे. तेच नाही झालं आहे म्हणून आम्ही आज इथे आहे. म्हणजे किचनमध्ये जर का विक्रम लीड करतोय तर मी फक्त फॉलो करीन, मी लीड करतोय तर विक्रम फॉलो करेल. लीड फॉलो. आणि जर का त्यांनी काही चुकीचंही केलं तर तो त्याला सांभाळायला. मी जर का त्याला म्हणेन की तू का चुकीचं केलं तर अजून भांडणं वाढतील आहे. त्याच्यापेक्षा काय करेल विक्रम, म्हणेल की हे चुकलं, मी करतो तू तोपर्यंत दुसरं काम कर. आम्ही हे कधी उच नाही दिलं की तू का असं केलं, तू का असं केलं. जर का ते झालं असतं तर 100% कोणी पण चांगली डिश बनवू नाही शकत. जे कधी पण किचनमध्ये एकच शेफ आणि एकच सुशेफ असतो, यांचं बॉन्डिंग राहायला पाहिजे. तर आम्ही जितके पण आमचे कुक्स असतात ते तसेच डिवायडेड असतात. कधी हा मेन शेफ आणि मी सुशेफ, कधी मी मेन शेफ हा सुशेफ, असंच चाललं आहे आमचं. आणि याच्यामुळेच आमचं एकदम किचनमध्ये काम ही जोडी अशीच तुमच्यातलं बॉन्डिंग असंच राहावं हीच आमची इच्छा असेल. एक जर आपण विचार केला की टाईम मशीनमधून जायचं असेल पुन्हा बालवयात, ठीक आहे, तर त्या बालवयातले जे 2 छोटे विक्रम आणि अजिंक्य आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? मोठे विक्रम अजिंक्य त्या बालपणीच्या विक्रम अजिंक्यला काय सांगतील? आय थिंक म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी खूप बिलीव करतो की काही रिग्रेट्स घेऊन नका चालू समोरच्या ह्याच्यात. जे मागे झालं ते विसरा आणि वॉट एव्हर इज नेक्स्ट त्याला एम्ब्रेस करा. पण जर का सांगायचंच राहिलं तर मी म्हणेन की वॉट एव्हर यू आर डुईंग स्टार्ट अर्ली. कारण की अजिंक्यने म्हणजे लेट सुरू केलेलं आहे म्हणजे मी लहानपणी. खूपदा जसं मास्टर शेफ पण आहे, माझी वाईफ मला रिया 2 वर्षापासून म्हणते की तू ट्राय कर. मी खूप घाबरत होतो ती स्टेप घ्यायला की मी कसं जाईन, माझ्यापेक्षा एवढे बेटर आहेत. पण हे माझ्यापेक्षा बेटर आहे याच्यामुळे मी ती स्टेप घेतली नाही. तर असे खूप सारे लाईफमध्ये झालं आहे की मी एक मोमेंटसाठी वेट केला आहे, पण तो वेट करायची गरजच नसते. तुम्ही स्टार्ट करा, तो मोमेंट येऊन जातो. तर मी तर हा एकच सजेशन देणं आहे. बाकी तर मी रिग्रेट्स नाही ठेवत काहीच. मी एकदम म्हणजे काही नाही सांगणार काही तुझं नाही. बालपणीचं. मी माझे सेम मी आय एम ऑल्सो हॅपी. माझं बालपण खूप बढिया गेलंय. अच्छा. म्हणजे खूप हॅपनिंग होतं. मी ॲक्च्युली खूप जास्ती मस्तीखोर होतो. तर मला ते चेंज काय पण नाही मस्ती करायचं. करायचं? म्हणजे म्हणजे माझ्या शाळेत आई बाबा काय म्हणतात त्याला, पॅरेंट्स टीचर मीटमध्ये, पॅरेंट टीचर मीटमध्ये म्हणजे खूपदा त्यांना बोलवलं जायचं पॅरेंट टीचर मीट सोडून पण, कारण की यांनी काहीतरी मस्ती केलेली आहे. सो मी एन्जॉय केलेलं आहे आणि मला काही त्याच्याबद्दल काही खूप रिग्रेट पण नाही आहे. चेंज करण्याचं राहिलं तर एकच म्हणेन की मी अभ्यास तेव्हाही नव्हता केला. मी अभ्यास करण्याचं काही करू असं नाही म्हणणार, पण मी हे म्हणेन की तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी इग्नोर केल्या होत्या. त्या इग्नोर नसत्या केल्या तर अजून शिकायला चांगलं मिळालं असतं. तर मे बी काही गोष्टी होत्या ज्या इग्नोर, म्हणजे आता जसं मी गेलो होतो तसं कसं म्हणू, आता मला तेव्हा पायलट बनायचं होतं. अच्छा. तर मी CPLचं लायसन्ससाठी मी अप्लाय केलं होतं. तर मी ते नाही केलं. तर मला वाटलं की मे बी ते केलं असतं तेव्हा तरी चाललं असतं, चेंज केलं असतं तरी अजून चांगलं झालं असतं. तर काही गोष्टी कधी खंत राहिली ती की मी पायलट बनायचं होतं? पण मला काही कधी वाटत नाही. मला ऑब्व्हियसली इच्छा तर आहे आणि अजूनही मी करू शकतो. म्हणजे देर इज नो वन कॅन स्टॉप मी की मी ते करू शकत नाही. मला जस्ट एक मेडिकल पास करायची आहे अँड मी माझं अगेन लर्निंग स्टार्ट करू शकतो. आणि असं होप पण करतोय की मला जेव्हाही टाईम मिळेल मी माझं CPL काय करणार आहे? म्हणजे एवढं आयुष्य आहे पण किती करणार आहेस? म्हणजे CPL HRT करायचं ना की मला वो मेरे दिमाग में स्टक है, 11 से स्टक है कि वो करना है. तो जब तक नहीं होगा वो दिमाग में चलते रहेगा. इसलिए वो जब भी मौका मिलेगा
मैं करूंगा. आणि नक्की तेव्हा नक्की करायचं होईल 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 म्हणजे मनात म्हणजे आता होतं. एक टिक मार्क झालेला आहे. आता सेकंड टिक मार्कसाठी नाही, मी स्टार्टिंगलाच म्हटलं स्वप्न जी पाहिली ती पूर्ण होतात. तर तुझ्या मनात ते फसलं आहे तर ते नक्कीच तू करणार आहेस, यात काही वाद नाही. दिशा आणि रियाचा पण उल्लेख झालेला आहे नक्कीच. आणि दोघांची आय थिंक लव्ह मॅरेजेस आहेत. तर कधी असा प्रसंग की त्या बायकोला मनवायला तुम्ही एखादी डिश बनवली आहे स्पेशल किंवा आणि हे बनवली आहे मला माहिती आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांनी ते किस्से सांगितले, मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे, आमच्या व्ह्युअर्सला कळायला पाहिजे. आणि दोघींनीही सांगितले आहेत. म्हणजे मनवायला नाही बनवली आहे, आम्ही अशीच बनवली आहे. म्हणजे मी तर एक देशाला म्हणजे आम्ही एकदम पॉट दे क्रीम खाल्लं होतं एका ठिकाणी. पॉट दे क्रीम म्हणजे चॉकलेटचं कस्टर्ड, चॉकलेट अँड कॉफीचं कस्टर्ड. तर ते एकदा कुठेतरी खाल्लं आणि दोघांनी सोबतच खाल्लं आणि आम्हाला खूप आवडलं. तर तेव्हापासून मला डोक्यात स्टक होतं की ते बनवायचं. सो ॲज अ ट्रायल म्हणून मी घरी टाईमपास म्हणून एकदा पॉट दे क्रीम बनवलं. मला जसं पाहिजे होतं तसं मी बनवलं आणि खूप सुंदर बनलं. तर ते मी तिला खिलवलं होतं. सो ती एक डिश आहे आणि ते एक आहे की जेव्हा मी मनवायला नाही बनवलं, पण कारण की ते मला बनवायचं होतं, ते रिक्रिएट करायचं होतं म्हणून मी ते रिक्रिएट केलं आणि तिला खिलवलं. खूप आवडलं आणि आमचं ते कॅफेतलं बेस्ट सेलर आहे. माझे तसंच आहे, मी मनवायला तर नाही पण म्हणजे आम्ही जेव्हा गोवामध्ये राहायचो दोघंच राहायचो आणि मला भाज्या खाणं खूप आवडतं. म्हणजे मला तुम्ही कारलं द्या, कोबी द्या, पत्तागोबी सगळं खातो मी. आणि रिया अपोजिट आहे, तिला भाज्या बिलकुल नाही आवडत खायला. ती एकदम साध्या ज्या भाज्या जे सगळे खातात तेवढेच खाते ती. तर मला नवीन नवीन गोष्टी बनवायला लागायच्या जस्ट बिकॉज भाजी खिलवायला. म्हणजे लहान मुलांना जसं खिलवतं ना मी तसं बनवायचो. आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलं की प्रेझेंटेशन की टेस्ट, त्याच्यात माझं प्रेझेंटेशन काम यायचं की कोबीला नवीन फॉर्ममध्ये मी कसं देईन म्हणजे ही खाईल. तर तसं करत करत म्हणजे हा खूप इंटिग्रल पार्ट होता माझा की मी फूडमध्ये एक्सपेरिमेंट करायला लागलो. तर असे इतके सारे. पण येस म्हणजे इवन जेव्हा तब्येत खराब असते, म्हणजे आम्ही तिकडे माझी तब्येत खराब राहायची, ती खिचडी वगैरे बनवून द्यायची. तिची तब्येत खराब राहायची जर का, तर तिला खिचडी एकदम एवढी आवडत नाही. तर मग तिला मग बिना तिखटाचं असं पंपकिन सूप टाईप काही बनवून दिलं. हे तर अशा गोष्टी खूप बनवून दिल्या. पण ते आहे आणि रादर दॅन काही रागवली आहे जर का ती, तर तिला एक तिचे फेवरेट म्हणजे च्विंगम्स आहेत. मी एक च्विंगम जरी आणून दिलं तिला तरी ती खुश होते. तर मला एक्स्ट्रा एफर्ट तसे घ्यावेच नाही लागत कधी की मला मनवायचं आहे तिला. बरं चलो, ये तो होगी तुम्हारी बात की तुमने त्यांच्यासाठी तुम्ही बनवलं. त्या दोघींनी आता एवढे तुम्ही सगळे फूडमध्ये आहातच दोघं, त्यांनी कधी ट्राय केलंय की नाही यार आज अजिंक्यसाठी हे मी बनवते त्याला आवडेल, असं काय झालेलं आहे कधी? रिया एक कोफ्ता करी बनवते, तिची एकदम सिग्नेचर कोफ्ता करी आहे. तर ती मला एक खूप आवडते. आणि ती एक जागी म्हणजे ती इनफॅक्ट कॉलेज टाईममध्ये 1 महिना ती पण श्रीलंकाला जाऊन आली होती. तर तिकडे कोत्तू म्हणून एक डिश बनते. तर ती कोत्तूलाच ती आपल्या इंडियनाइज जसं आपण घरी फोडणीची पोळी बनवतो तशीच ती फोडणीची पोळी विथ कोकोनट मिल्क बनवते. तर हे दोन्ही गोष्टी माझ्या फेवरेट आहे. तिला माहिती आहे जर का मी रात्री उशिरा आलो आहे, जर का कॅफेमध्ये काही लेट झालं तर बरोबर सकाळी हे काही ना काही ह्याचं जे माझे फेवरेट्स आहे. आणि मला दोन्हीही गोष्टी ते खूपच आवडतात तिच्या हातचे. तर ते एक आहे. बरं, ही तर झाली गोष्ट आहे. अजून एक मला तुमच्याने एक खास डिश, तुमचं चॉकलेट प्रेम बद्दल तुम्हाला विचारायचं आहे. एक राजमलाईची डिश होती यार, आणि खूप छान. आणि त्या लोकांना कोणालाच माहिती नसेल. राजमलाई आय थिंक नागपूरकरांनाच माहिती असेल. तर तुमचं चॉकलेट प्रेम बद्दल एखादं किंवा त्या डिश बद्दल मला ऐकायला आवडेल. एकदा तो चॅलेंज असा होता की त्या चॅलेंजमध्ये आम्हाला त्यांनी म्हटलं की तुम बचपन की याद आनी चाहिए, ऐसा वो चॅलेंज था. तर त्याच्यामध्ये आम्हाला डोक्यात सगळ्यात पहिले स्ट्राईक झालं की बचपन में समर वेकेशन्स में काय करायचो आम्ही. तर समर वेकेशन्समध्ये धरमपेठला जायचा आणि आईस गोला खाऊन यायचा. आणि दुसरं बचपन की याद म्हणजे आमच्या घराच्या जवळ एक आरती प्रोव्हिजन्स नावाची एक दुकान आहे. त्या आरती प्रोव्हिजन्स नावाच्या दुकानामध्ये राजमलाई मिळायची. तर ती लाल कलरच्या पॅकेटवाली जी राजमलाई ती मी भरपूर खायचं. म्हणजे चिल्लर उरली की काकाला, मग काका
चिल्लर नसेल तरी पण मी मागायचो नेहमी, म्हणायचो की जो जितकी भी बची हुई चिल्लर है उसकी लाज मलाई देतो मेरे को. तर मला ती खूप आवडायची. अजिंक्यची सेमच स्टोरी आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा ती डिश बनवली आम्ही त्याच्यानंतर मला इंस्टाग्रामवर मेसेज आला ज्यांनी राजमलाई बनवली होती त्यांच्या नातवाचा क्या बात की है. थँक्यू माझ्या त्यांच्याकडनं की तुम्ही राजमलाईला अजूनही इंटॅक्ट ठेवलेलं आहे. ग्लोबलवर नेलेलं आहे येस. त्या आणि राजमलाईला. ते आता खूप म्हातारे आहेत पण त्यांच्या नातवानी म्हटलं की त्यांनी बसून पहिल्यांदा पूर्ण एपिसोड पाहिला कारण की राजमलाईचा उल्लेख झाला होता. आणि इतकं म्हणजे मला तर मी तर इमोशनल झालो की मला goosebumps आले. एक्झॅक्टली की म्हणजे छोट्या छोट्या स्टोरीज आणि इतकं स्मॉल वर्ल्ड आहे की कुठपर्यंत पोचतात. आणि तो एपिसोड एअर झाला आय थिंक 8 ते 9, 9:15 वाजता त्याचा मेसेज होता DM मध्ये आणि तो वाचला. म्हणजे लगेच विक्रमला सांगितलं म्हटलं यार स्मॉल वर्ल्ड आणि किती Actually, खुशी होते. हा पण एक खूप मोठा अवॉर्ड आहे येस असा एखाद्याचा message नक्कीच येणं. नक्कीच. आणि तो राजमलाईची डिश होती ना ती त्यामुळे आम्हाला दोघांना खूप आवडली. इवन इफ त्याच्यामध्ये आम्हाला खूप खूप चांगले कमेंट्स आले असं नव्हतं, आम्हाला ओके कमेंट्स आले, पण आम्हाला ती जी डिश होती ना ती डिश बनवायला खूप मजा आली. राजमलाईवरून मला एक तुम्हाला सांगायला आवडेल, इतवारीचं हे जे आहे शहीद चौकातलं फूड हे लागतं, तिथे एक काका आहेत ते राजमलाईचा कुल्फी बनवतात. आणि मी त्यांना एकदा विचारलं होतं की यार म्हणजे मी त्यांच्याकडे तिकडे मला गेलो हे तर- माहिती नाही की बनतं असं. नाही, ते कुल्फी बनवतात आणि पूर्ण राजमलाईची टेस्ट येते. मी त्यांना विचारलं की बा तुमचं काय आहे, माझा काहीतरी ते जसं तुम्ही म्हणाले ना सिक्रेट मसाला आहे आणि त्याच्यात खूप हे लागते. आणि म्हणे मैंने बेटे को भी सिखाने की कोशिश की, पण म्हणजे मी नाही शिकवू शकलो त्याला. तर ती एकदा तुम्ही कधी गेलात तर जा आवर्जून तिथे. आणि 100% आजच ती नाही. राजमलाईची कुल्फी त्यांच्याकडे भेटते. ते संध्याकाळी 8 वगैरे नंतर असतात आणि काहीतरी 10-20 रुपयाला ती मिळते. ती खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे असं एकदा खाल्ल्यावर खूप मजा येते. हा तर नक्कीच जाणार. हो सकता है कि आज भी मैं उधर रात को अगर तिथे आले तुम्ही तर मी बहुतेक भेटू शकतो. बिलकुल मला तिकडेच राहणार. मी बरेचदा जात असतो पण तिकडे चांगला सेटअप झालेला आहे. आणि तिकडची कुल्फी तशीच खूप टेस्टी आम्ही आहे. त्या साईडला जातो तसं खूप काही आहे म्हणजे खाण्यासारखं. आम्ही मैं ऑब्वियसली पोस्ट ऑफिस के सामने का नाही म्हणजे चाट आता माझं बालपण महाल आणि इतवारीतलं तर तिथे ना रात्रभर शहीद चौक सुरू राहायचा. म्हणजे सुरुवातच ती व्हायची 10-11 नंतर आणि ती सकाळी 4 वाजेपर्यंत तिथे सँडविचेस असो किंवा बाकी इतर नाश्ता, बेंगॉली बाऊ सँडविच, बेंगॉली वगैरे चावमाऊ म्हणजे ते वगैरे आहे आता तर तिकडे. या काळात गेल्या काही वर्षांमध्ये तिथे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आले आणि 12 वाजेपर्यंत असतं, पण एव्हाना ते चालायचं. बरेच प्रश्न झालेत, बरेच विषय बोलून झालेत. एक शेवटी आपण एक रॅपिड फायर करूया. ठीक आहे. तर एक तुम्ही जसं वाटेल तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा मी तुझ्यापासून स्टार्ट करतो. फेवरेट कम्फर्ट फूड? आमटी भात. आमटी भात. स्पायसी की स्वीट? स्वीट हो डेझर्टच आहे. डेझर्ट. फेवरेट इन्ग्रेडियंट? फेवरेट इन्ग्रेडियंट कढीपत्ता. कढीपत्ता. अच्छा दोघांचंही आहे. नाही माझा त्याचा आहे. आणि मग तुझा काय? माझा दूध. अच्छा दूध. बरं, एक इन्ग्रेडियंट जो किचन मध्ये कधी संपायलाच नको? सॉल्ट. पहा तुमच्याकडे 2 वेगळे. एक डिश जी अजून आजपर्यंत परफेक्ट करता आली नाही? बापरे खूप आहे. खूप आहे. अच्छा खूप आहे. खूप आहे. अशी एक डिश पण असे प्रॅक्टिसने झाल्या असतील भरपूर. एखादीची नाही चाली यार करता, ये नाही जम रहा आज, म्हणजे जमाई नाही आज तक. एक डिश स्पेसिफिक. मुश्किल आहे ना. म्हणजे खूप सारे डिशेस आहेत जे चलो, अजून ठीक आहे. लगता है की यार बर, रणवीर ब्रार की विकास खन्ना? आय थिंक बोथ माझ्यासाठी. नॉट कांट चूज वन. मैं हे आता एक चूज वेगळे रिझन्स आहेत. मैं एक चूज करायचं असेल तर एक रणवीर ब्रार. इफ नसेल चूज करायचं तर तो मैं दोन्ही नसेल तर मग कोणाल शेफ. बर, स्ट्रीट फूड की फाईन डाईन? स्ट्रीट फूड. बोथ. नागपूर मधला बेस्ट स्ट्रीट फूड? अच्छा तुम्ही सांगितलेलंच आहे. सचिन तर्री पोहा. आईच्या हातचं? नाही तर दुसरं सांगायचं असेल तर पोस्ट ऑफिसच्या महाल इतवारीमध्ये पोस्ट ऑफिसच्या समोर जी बारीक शेवची जी शेवपुरी मिळते ती आणि बाजूचा ब्रेड पकोडा त्याचा. ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा. बरोबर आहे. बरं,
आईच्या हातचं जेवण की स्वतःचा स्वयंपाक? आईच्या हातचं जेवण. ठीक आहे, आईचंच म्हणा. आईला असं नाही म्हणू शकत की स्वतःच्या नाही, हातचं, आई घरी जाऊन कम्फर्ट रागवेल. फूड आईच्या हातचंच आमटी भात आहे आमचा अजूनही. मी अजूनही कोणा दुसऱ्या हातची बनली असेल तर आम्हाला कलरनीच कळून जातं की हे आईने बनवले नाही. बरं, स्वयंपाक करताना इतर म्हणजे काय करायला आवडतं? गाणं ऐकायला, म्युझिक वगैरे स्पेशली काही? मला गाणं आहे लाईक मी स्पीकर लावतो, म्हणजे जेव्हा कुकिंग करतो एकटं तेव्हा मी बढिया गाणे लावूनच कुकिंग करतो. शेफ नसता तर नक्की काय झालं असतं? आय थिंक तू सांगितलेलं आहेस. मी पाहिलंय. नसता तर मी 100% पायलट CPL. बरं, सर्वात कठीण डिश जी शो मध्ये बनवली तुम्ही? सर्वात एकच सांगायचं, आता ते नको. मी तर म्हणून मलईयो, मलईयो भारत की मीठी हवा म्हणून होता आमचा. मलईयो. मास्टर शेफचा प्रवास एका शब्दात? ॲडव्हेंचरस. ॲडव्हेंचरस. घरी स्वयंपाक कोण जास्त करतो? दोघंही नाही, कोण? दोघांपैकी एक कोण? अजिंक्य. अच्छा. प्रेक्षकांसाठी एक झटपट कुकिंग टिप. प्रेक्षकांना झटपट कुकिंग टिप. स्लो कुकिंग करून बघा, अँड स्लो कुकिंगची टेस्ट जी येते ती जास्ती बेटर येते. सो काही पण गोष्टी बनवत असाल घरी तर त्याला एकदम लोएस्ट हीटवरती करा आणि हळूहळू होऊ द्या, तर त्याची मजा वेगळी येईल. गंधे बंधूंना एका शब्दात वर्णन करायचं असेल स्वतःलाच तर? स्वतःला आय थिंक एक्सपेरिमेंटल आणि रिस्क टेकिंग. नक्की स्वयंपाक करताना भांडण होत नाही? काहीच नाही. माझा प्रश्नच गेला. नाही तर माझा प्रश्न होता की भांडण कोण जास्त करतं? एकमेकांच्या कुकिंग मध्ये एखादी एक सवय जी आवडत नाही, ते तुमचं लीड आणि फॉलो करताना? नाही एखादं नाही आवडत यार. आम्ही खूप कचरा करतो. टेबल साफ नाही ठेवत. आणि विक्रम खूप पॅनिक करतो. अच्छा. जर एखाद्या पदार्थासारखं स्वतःला डिस्क्राईब करायचं असेल तर कोणता पदार्थ? तू स्वतःला कुठल्या पदार्थाने डिस्क्राईब करशील? आय थिंक आत्ता आम्ही जी बनवली वसाबी आईस्क्रीम, म्हणजे तिखट एका पदार्थाने ना. तू स्वतःला कुठला पदार्थ? इन्ग्रेडियंट नाही, एक डिश. इन्ग्रेडियंट पदार्थ, डिश. तेच वसाबी आईस्क्रीम. म्हणजे कधी कधी एकदम मी शांतपणे सगळं करतोय, कधी कधी पॅनिक होत होतं. एव्हरीथिंग इन वन डिश असं होतं आमचा. तुझं पण सेम? हा, कारण की त्यात एव्हरीथिंग इन वन डिश आहे. मग ती डिशच अशी होती, गोड पण होतं, तिखट पण होतं, सगळं काही होतं. महाराष्ट्रातली अंडररेटेड डिश? महाराष्ट्रातली? तेच गोळा भात आहे, आमटी आहे, दोन्ही आहे, मालवणी क्युझिन आहे, त्याच्यानंतर खवापोळी पण आहे. खवापोळी मी नागपुरात बघितली, पण बाहेर खूप बघितली नाही. पुण्याला बघितली ऑब्व्हियसली, पण मला ते सोडून पराठे बिक सकते तो हे पण बिकू शकतो. पराठे आहेत दिल्ली वगैरे. हा, म्हणजे तेच म्हणतात, लोक पराठे खाऊ शकतात तर गोड पराठे पण, तर म्हणून खवापोळी पण लोक खाऊ शकतात. अंडररेटेड खूप सारे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. मसाले मी म्हणेन, मसाले खूप अंडररेटेड आहेत. बरं, स्वयंपाक शिकायचा असेल तर एक गोल्डन रूल? बघत राहा इकडे तिकडे, ऑब्झर्व थिंग्स. म्हणजे फक्त ऑब्झर्व करा, ट्राय करा. मी तर म्हणेन की जास्ती यूट्यूबही नका बघू, स्वतःहूनच ट्राय करा. आणि ज्याप्रमाणे सांगितलं की एकदा विकास खन्नाला मोदींसाठी एक काहीतरी डिश बनवायची होती, तुम्हाला काय वाटतं की या व्यक्तीसाठी मी ही डिश बनवायची माझी इच्छा आहे? मी 2-3 सांगितले तरी चालेल. मला फॉर शुअर एक मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये एक कंटेस्टंट होता, रेनॉल्ड, तर त्याच्यासाठी मला डेझर्ट बनवायचं आहे. कारण की दॅट वॉज तोच माझं एक इन्स्पिरेशन आहे, ज्याच्यामध्ये मी डेझर्ट्स एवढ्या ट्राय केल्या. कारण की त्याचे डेझर्ट्स व्हिज्युअली, टेक्स्चर्स, एवढ्या साऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी एका डेझर्टमध्ये मी कधीच कोणाला. आणि इंडियात जर तुम्हाला कोणासाठी मला काही भयंकर बनवायचं आवड आहे असेल? क्रिकेटची, तर इंडियन क्रिकेट टीमसाठी जर का मला छान मेन्यू क्युरेट करता आला तर ते मला आवडेल आहे. लाईक पूर्ण एक डायनिंग एक्सपिरियन्स क्रिकेट टीमसाठी तर मला भरपूर क्या आवडेल आहे. आणि ते तर मी मॅनिफेस्ट करतो की कधी ना कधी तर करीन. नाही, मॅनिफेस्ट जर केलाय तर ते नक्की होणार आहे. ते तर करायचं आहे. बरं, यू बोथ आर द इन्स्पिरेशन फॉर अदर्स, आणि तुमच्याकडे पाहून अनेक तरुणांना वाटत असेल की आपण मास्टर शेफमध्ये जायला पाहिजे, किंवा दिस कुकिंग इंडस्ट्री किंवा शेफ इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे, किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही काय त्या लोकांना
मार्गदर्शन कराल? मी तर म्हणेन की सगळ्यात पहिले की कुकिंग ची सुरुवात तुम्ही नुसतं डिग्रीपासून चालू होईल असं नका विचार करू. तुम्ही घरून चालू होते सगळ्यात पहिले. आणि जर का तुम्हाला आवड आहे तर घरी बनवायला सुरुवात करा. जितकं तुम्ही नॉलेज घरी गेन करू शकता तेवढं नॉलेज तुम्ही त्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये करू शकाल का मला वाटत नाही. कारण की घरी खूप काही शिकायला मिळतं. इकडे तिकडे ऑब्झर्व करत राहा. तुम्ही बाहेर खायला जाताच. आजकाल कल्चर खूप वाढलेलं आहे. तर बाहेर जिथेही जात आहे तिथे बघा की काय चालू आहे, काय ते कॉम्बिनेशन्स करतात, ते कसं त्या गोष्टी बनवतात आणि काय टेक्निक्स वापरतात ते शिका. आणि ऑब्व्हियसली इंडियात पुष्कळ चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत. खूप चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत जे आता बिगेस्ट आहे. म्हणजे एवढे IHM झाले आता आणि तिथे खूप स्टुडंट शिकतात. आता त्यांनाही तेच म्हणेन की म्हणजे इतकं सारं नॉलेज गेन करण्यासाठी आहे. ते कंटिन्युअस करत राहा, कंटिन्युअस काही ना काही बनवत राहा. इवन ऑब्व्हियसली IHM वगैरे जर का राहिलं तर तुम्ही मास्टर शेफ हे रिप्रेझेंट नाही करू शकत. मास्टर शेफमध्ये फक्त होम कुक्सच करू शकता. तर ज्यांनाही होम कुक्सला मास्टर शेफ करायचं असेल त्यांना तेच म्हणेन की रेस्टॉरंटमध्ये काम करा. हां, म्हणजे ट्राय करा. म्हणजे असं नका करू की तुम्ही सोडून द्याल. आम्हालाही वाटलं होतं की आम्ही मास्टर शेफमध्ये ॲटलिस्ट टॉप 12पर्यंत पोचू शकतो तर आम्ही करू. पण जेव्हा आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला वाटत गेलं की नाही, अजून नवीन करू शकतो, अजून नवीन करू शकतो. तर एक ते तर डेफिनेटली आहे की तुम्ही जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही करूच शकता ते डेफिनेटली. आणि तेच सगळ्यांना सांगायचं आहे की आणि ऑल्सो नागपूरमधनं मला स्पेशली सांगायचं आहे की आजपर्यंत कोणी गेलो नव्हतं. आम्ही गेलो, आम्हाला खूप छान वाटलं सिटीला रिप्रेझेंट करून. म्हणजे आता जे नागपुरातले लोक येऊन आम्हाला म्हणतात की आमची पर्सनल विन कन्सिडर करतोय आम्ही. आणि ते ऐकायला Personal win, actually आम्हाला it is येस, आणि ते personal. ऐकायला आम्हाला खूप छान वाटतं की आपलं समजतात ते सगळे लोक. तर मला अजून पाहिजे की नागपुरातनं लोक बाहेर जायला पाहिजे मास्टर शेफमध्ये. तर मला पाहिजे की नेक्स्ट टाईम जर का ऑडिशन झाले तर इथे इतके जायला पाहिजे की ॲटलिस्ट टॉप 12 का टॉप 25पर्यंत ते म्हणजे जेवढी गर्दी दिल्ली बॉम्बेच्या ऑडिशन तेवढीच नागपूरला राहायला तेवढी पण नागपूरला व्हायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल काही पण हेल्प लागली तर आम्ही तर वी आर ऑलवेज देअर. प्लीज कॅफेला या. आणि आम्ही मॅक्झिमम टाईम तिकडे असतो. जितका वेळ देऊ शकू तेवढा वेळ देऊन बरोबर. तर मास्टर शेफ झालं, पुढे काय प्लॅन्स आहेत, पुढच्या काय योजना आहेत, काय काय ठरवलंय? या वर्षात तर खूप काही करायचं आहे. म्हणजे नियर फ्युचरमध्ये खूप काही करायचं आहे. एक तर म्हणजे आम्हाला आमचं मास्टर शेफच्या डिशेसचा टेस्टिंग मेन्यू स्टार्ट करायचा आहे. दुसरं आमच्या कॅफेला आम्हाला एक ग्लोबल स्टेजवरती घेऊन जायचं आहे. तिसरं आम्हाला कोलॅबरेशन्स करायला आवडतं. तर कोलॅबरेशन्स करायचे या वर्षात जितके होऊ शकतील. शेफसोबत, रेस्टॉरंटसोबत, कंटेंट क्रिएटरसोबत जितके कोलॅबरेशन्स करता येतील तेवढे कोलॅबरेशन्स. आणि भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे. आणि ट्रॅव्हल करता करता जे माझं जे हे असतं की मी नवीन नवीन इन्ग्रेडियंट्सबद्दल माहिती करू, तेवढं माहिती मलाही पहिले शिकायचं आहे आणि तेच लोकांना शिकवायचं आहे. मेन म्हणजे मी पहिले शिकीन चांगल्याने आणि मग लोकांना तेच इन्फॉर्मेशन देईन. त्याच्यासाठी मला ट्राय करायचं आहे नक्कीच. नक्कीच दोघांशी बोलून खूप मजा आली. तुमचा जो लहानपणापासूनचा, बालपणापासूनचा प्रवास ऐकला. तुम्ही खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामागे तेवढे एफर्ट्स राहिलेले आहेत. म्हणून आज कुठेतरी तुम्ही आज ते मास्टर शेफचं टायटल जिंकू शकला आहात. खूप मजा आली तुमच्यासोबत बोलून. आणि पुढेही तुम्हाला जे भविष्यातील तुमचे प्लॅनिंग्स आहेत, योजना आहेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच दुसऱ्यांना इन्स्पायर करत राहा, स्वप्न बघत राहा आणि तुमच्या पुढील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू UCN सगळ्यांना इन्व्हाइट करायला. आम्हाला तर खूप मजा आली आज बोलून. हां, आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? अरे एकदम बढिया. मला खूप मजा आली. कारण की ना हा पॉडकास्ट थोडा वेगळा होता. सगळ्यात मोठा की तो रिपिटेटिव्ह नव्हता. आणि नवीन बहुतेक आम्हालाही बोलायला मिळालं आणि नवीन ऑडियन्सला ऐकायला मिळालं. ॲक्च्युली आज इंटरव्ह्यू नाही तर पॉडकास्ट नाही, आज गप्पा मारल्या अशा वाटल्या, तर त्याच्यात जास्ती मजा आली आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि वन्स अगेन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला Thank you so much. तुम्हा दोघांना. या पॉडकास्टमध्ये बस इतकंच. अजिंक्य आणि विक्रम सोबत नमस्कार.
हर इंसान को एक परफेक्ट घर का अधिकार है और इस वर्ल्ड कंज्यूमर राइट्स डे पर आपका ये अधिकार हकीकत बनने जा रहा है। मधु स्मृति बिल्डकॉन लेकर आया है साई स्वरूप अपार्टमेंट फेज 1 लॉन्चिंग 15 मार्च शाम 4 से 6 बजे वाना डोंगरी। आज ही बुक करें और पाएं एक्सक्लूसिव लॉन्च डिस्काउंट। साई स्वरूप अपार्टमेंट हिंगना रोड वाना डोंगरी। आपका घर आपका अधिकार। 45 साल की परंपरा और अटूट विश्वास अब बजाज नगर में। रंगोली, साड़ीज, लहंगा, सलवार सूट्स, इवनिंग गाउन्स, नाउ एट बजाज नगर। रंगोली, VNIT रोड, बजाज नगर, नागपुर।